श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आजही आपण अविनाश दादांच्या ग्रुपमधील जे आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो, तर ज्यांना ही मीटिंग प्रत्यक्षात ऐकायला मिळाली नाही त्यांच्यासाठी, आणि जे अजूनही या ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही अनुभूती आणि ही सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळेल. तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ह्या स्वामींच्या लीलांची नवीन अनुभूती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्याचबरोबर ह्या ज्या काही सेवा असतात, ह्या सेवेची माहिती आहे ही सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. तर आजचे हे मार्गदर्शनचे ऑडिओ आपण नक्कीच पूर्णपणे ऐका आणि सगळ्यात शेवटी आपण सुंदर अशा आपल्या सेवेकरी ताईंना, दादांना आलेले सुंदर असे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधील दादांचे आणि ॲडमिन यांचेसुद्धा आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तर काय होतं की आपली तिथे येणारी संख्या आपल्याला समजते आणि त्यानुसार आपल्याला तिथे पुढे नियोजन करता येतं. गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप महत्वाचा असतो, कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु फार महत्वाचे असतात. आपल्याला योग्य जीवनाला आपली दिशा देणारे जे गुरु असतात ते फार महत्वाचे असतात आणि आपली गुरुंवर श्रद्धा निष्ठा खूप महत्वाची असते. जर गुरुंवर श्रद्धा निष्ठा असेल तर आपल्याला आपला पुढचा मार्ग आपला सुखकर होतो आणि आपलं सर्वांचं आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला दादांच्या स्वरूपामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु भेटलेले आहेत. आपले दादा नेहमी म्हणतात की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करा. आपण महाराजांनाच गुरु करतोय, पण आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन करायला कोणीतरी पाहिजे ना. कारण आपण महाराजांचं गुरुपद, महाराज आपलं गुरुपद घेतात, पण आपले म्हणजे महाराज आपल्याला डायरेक्ट कसे सांभाळतील? आपल्याला म्हणजे आपल्याला जी जडणघडण आहे ती खूप महत्वाची असते आणि ही जडणघडण करण्यासाठी आपल्याला मानवी रूपामध्ये कोणीतरी गुरु आवश्यक असतात. आणि हेच आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला अविनाश दादांसारखे आपले म्हणजे आदरणीय अविनाश दादांसारखे आपल्याला गुरु भेटलेले आहेत आणि ते आपल्याला वेळात वेळ काढून नेहमी मार्गदर्शन करत असतात. नेहमी त्याच बऱ्याच गोष्टी त्या सांगत असतात, पण आपल्याला कधीच त्याच वाटत नाही. परत म्हणजे आणखी तेच ऐकून आपल्याला म्हणजे आपण घडत असतो आणि त्यातून आपल्याला पुढे आपल्या जीवनाला एक आकार मिळत असतो. आणि जर आपण त्या पद्धतीने घडायचा प्रयत्न केला तर म्हणजे सहज आपण महाराजांचे म्हणजे शिष्य हो, की महाराज आपलं सहज गुरुपद स्वीकारतील. आणि दादा नेहमी म्हणतात की डायरेक्ट महाराज तुम्हाला डायरेक्ट कसे तुम्हाला स्वीकारतील? कारण आपलं म्हणजे पूर्ण आपल्यामध्ये खूप षडरूप असतात, प्रत्येकामध्ये असतात षडरूप, पण त्यातून मात कशी मिळवायची? तर आपली सेवा साधना असते, त्यातून आपल्यावर म्हणजे हे होत असतं, त्यातून परिवर्तन होत असतं आणि त्यातून आपल्याला एक जीवनाला एक आकार मिळत असतो आणि जे षडरूप जेव्हा आपल्यातले कमी होतात तर ते आपली पुढची म्हणजे अध्यात्माचा मार्ग आपला मोकळा होत असतो. तर असा आपला 21 तारखेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळेला बीज मंत्र पण मिळणार आहे. जर ज्यांना गुरुदीक्षा घ्यायची तर त्यांनी गुरुदीक्षा घेऊ शकतात, ज्यांना बीज मंत्र घ्यायचा त्यांनी बीज मंत्र घेऊ शकतात. आणि या सोहळ्यासाठी सर्वांचं स्वागत आहे. यासाठी सर्वजण येऊ शकतात या सोहळ्यासाठी. तर आता आपला तिथे रुद्राभिषेक पण आपण घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला घरून पिंड न्यायची आणि फक्त आपली शिवलिंग आहे तेच न्यायचंय आपल्याला. आणि तिथे म्हणजे महाराजांचा अभिषेक नाही होणार आहे, म्हणजे आपण वैयक्तिक प्रत्येक जण महाराजांचा अभिषेक नाही करणार आहे. तर सामुदायिक स्वरूपामध्ये महाराजांचा अभिषेक होईल आणि सर्वांना गुरुपद देण्यात येईल. पण आपले जो अभिषेक होणार आहे रुद्राभिषेक, तर त्यासाठी आपल्याला घरून सर्वांना आपण जसं आता रोजचा आपला अभिषेक चालू असतो तर तेव्हा आपलं शिवलिंग असतं, तांबण असतं, पळी, पेला आणि गळती. तर हे साहित्य आपल्याला न्यायचंय, पण आपण घरून महाराजांची कोणी मूर्ती न्यायची नाहीये. आणि अशा प्रकारे आपला सकाळी 7 ते 9 या वेळेत अभिषेक होईल आणि त्यानंतर आपला गुरुपद घेण्याचा कार्यक्रम होईल. तर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सर्वांनी उपस्थिती लावायची. आता देवघराविषयी थोडंसं बोलावं असं वाटतंय की देवघराविषयी बरेच प्रश्न येतात. तर आपल्याला बघा दादांनी या मार्गामध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचं काय सांगितलं की तुम्ही कुलदेवीचा शोध घ्या. पहिले तर आपल्या देवघरामध्ये स्वामींना आपण विराजमान करायचंय. त्यानंतर आपली मूळ कुलदेवी तुम्ही शोधा असं म्हणतात दादा. की आपल्याला मुळात म्हणजे कुलदेवीची माहिती नसते आणि त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावी लागतात. म्हणजे घरामध्ये
म्हणजे पती पत्नीमध्ये मतभेद असणं किंवा नोकरीचे प्रश्न असणं किंवा म्हणजे आर्थिक आवक म्हणजे कुठेही कामधंद्यामध्ये यश न मिळणं, घटस्फोट होणं किंवा मग म्हणजे मुलांचे प्रेमविवाह होणं आणि विवाह न टिकणं म्हणजे अनेक अनेक अशा म्हणजे खूप समस्या निर्माण होतात की ज्यामुळे की आपल्याला की घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नसते. कारण मूळ कुलदेवीच कधी कधी समजत नाही कोणती आहे आणि आपलं म्हणजे अर्ध आयुष्य त्यातच निघून जात असतं. तर त्यामुळे आपल्याला या मार्गात आल्यानंतर पहिले कुलदेवी कुठली आहे त्याचा शोधबोध, घरामध्ये स्वामींची स्थापना, कुलदेवी आपली कुठली आहे त्याचा शोधबोध घेणं आणि आपल्या पितरांची सेवा. तर आपली कुलदेवी आपल्या बघा चार शक्तिपीठ आहेत आपली, की या चारपैकीच आपली कुठलीतरी एक मूळ कुलदेवी असते आणि ती आपल्याला समजली पाहिजे. तर त्यासाठी आपण एक पोस्ट पण तयार केलेली आहे. तर त्या पोस्टच्या माध्यमातून म्हणजे तो उपाय केल्यानंतर पण आपल्याला कुलदेवीचा शोध घेता येतो, की आपली कुलदेवी कुठली आहे असं. आणि त्यातून खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. तर आपली जी मूळ कुलदेवी आहे ती सर्वांना समजली पाहिजे. बघा आता आपली रेणुका माता, नंतर आपली महालक्ष्मी माता, नंतर तुळजापूरची भवानी माता आणि सप्तशृंगी देवी. हे आपल्या चारपैकी ह्या मूळ कुलदेवी आहेत आणि ह्या चारपैकीच आपली कुठलीतरी देवी असते. याच्या व्यतिरिक्त कुठली आपली म्हणजे कुलदेवी नसते. ज्या असतात त्या ग्रामदेवी असतात आणि त्यांची पण आपण देवघरामध्ये बघा खूप लोक त्यांची पण देवघरामध्ये पूजा करतात. पण ती पूजा पूर्ण मुळापर्यंत पोहोचत नाही. पण आपण कुलदेवीची जर आपण सेवा केली ना तर ती सगळ्या म्हणजे ग्रामदेवता असू देत इतर कुठल्या देवता असू देत त्या देवींपर्यंत ती सेवा पोहोचते. म्हणजे आपण एक मूळ कुलदेवीची जर सेवा केली तर सगळ्या देवींची त्याच्यामध्ये सेवा होते. पण आपण इतर ग्रामदेवीची सेवा केली तर ती मूळ कुलदेवीपर्यंत पोहोचत नसते. त्यामुळे ते सर्वांनी जाणून घ्यायची की आपली कुलदेवी कुठली. आपली मूळ ह्या चार जे आता सांगितल्या त्यापैकीच आपली एक कुलदेवी असते ती आपल्या घरामध्ये एक टाकाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये असली पाहिजे. आता टाक कसा असावा? की टाक कसा असावा की चांदीचा आणि पाठीमागे तांब्याची पाट असलेला टाक असावा. मध्ये लाख भरलेला असतं बघा म्हणजे तो भरीव असतो टाक. मध्ये लाख असतं भरलेलं, पाठीमागे तांब्याची पाट असते आणि पुढे चांदीचा. मग यामध्ये पण पूर्ण चांदीचे पण टाक बनवू नयेत. म्हणजे काही लोक चांदीचे सोन्याचे टाक बनवतात. पण जर हा शास्त्रशुद्ध पद्धतीचा हा टाक आहे तर असा आपला टाक असावा. त्यानंतर आपली कुलदेवी, आपले कुलदैवत खंडेराव महाराज तर त्यांचं आपल्या घरामध्ये आपण टाक ठेवू शकतो. आणि मूळ महाराजांचं स्थान कुलदेवी कुलदैवत आणि आपल्या घरामध्ये 5 मूर्त्या दादांनी सांगितलेल्या आहेत. त्या खूप आवश्यक आहेत म्हणजे ह्या आणि पंचधातूच्याच असाव्यात. तुम्ही सोन्याच्या चांदीच्या करण्यापेक्षा पंचधातूच्या ह्या मूर्ती घेतल्या तरी पण चालतात. त्यामध्ये सर्वात पहिली येते गणपती बाप्पांची मूर्ती, भरीव असावी, डाव्या सोंडीची असावी. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, जी नेहमी आपण एक छोट्याशा तांदळाच्या वाटीमध्येच ठेवत असतो. अन्नपूर्णेची मूर्ती नेहमी वाटीमध्येच ठेवायची असते आणि ती पूर्ण तिचे पाय झाकलेले असावेत तांदळामध्ये. तर अशा पद्धतीने आपण ठेवायची. त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती आणि मग आपली सर्वात महत्वाची आता ही आपली महादेवांची पिंड. ती पण भरीव असावी आणि त्याबरोबर नागनंदी नकोय. पूर्ण भरीव अशा पद्धतीची पंचधातूची ती आपली पिंड देवघरामध्ये असावीत. आणि आपल्या मूर्त्या किंवा हे टाक आहेत तर त्याला कसं म्हणजे ते कुठले बघा असे झिजलेले असतात काही काही लोकांचे टाक. तर असे नाही पाहिजे. ते पूर्ण आपल्याला वाटलं की बाबा हे टाक खराब होतात आहेत तर आपण ते नवीन बदलून घेतले पाहिजे. तर आपण त्या स्वरूपात त्यांची पूजा केली तर त्यांना म्हणजे त्यांचं टाकाला होल पडलेत किंवा ते चेंबलेत, खूप चेपलेत, झिजलेत आणि आपण त्या स्वरूपात जर त्यांची पूजा केली तर तसाच त्रास आपल्याला होत असतो. त्यामुळे टाक आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित असावेत. ज्या मूर्त्या आहेत त्यांना रोजचा अभिषेक देवघरामध्ये झाला पाहिजे. आणि स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर समोर आपण मूर्ती ठेवतो फोटोच्या पुढे आणि कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. स्वामींचा फोटो नंतर कुलदेवीचा फोटो. जे आपली मूळ हे चारपैकी जे तुम्हाला सांगितलं त्यापैकी एक जी आपली कुलदेवी असते तिचा फोटो स्वरूपामध्ये पण म्हणजे आपल्याला तिचं एक पाय लगेलगं स्वरूप दिसलं पाहिजे आपल्याला. आपण म्हणतो ना आपण जय जयकार घेतो आई साहेबांचा तसे ते आई साहेब अगदी देवघरामध्ये विराजमान दिसलं पाहिजे आपल्याला असं. आणि आपण दुसरं काय सांगतो की गुरु शिष्यांची देवघरामध्ये पूजा करू नये. जे आपले महाराज म्हणजे ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे म्हणजे ब्रह्मांडाचे नायक महाराज आणि त्यांच्याबरोबर जर त्यांच्या शिष्यांची पूजा केली तर महाराजांना काही नाही पण शिष्यांना आवडत नाही की आपल्या गुरु बरोबर आपली पूजा होते. कारण गुरु हे सर्वश्रेष्ठ असतात आणि शिष्यांना आवडत नाही की आपली पूजा गुरुबरोबर होते. तर त्यामुळे गुरु आणि शिष्य म्हणजे जसे की आता शिष्य तुम्हाला माहिती आहे सर्वांना की गजानन महाराज आहेत किंवा साईबाबा आहेत तर त्यांची एकत्र देवघरामध्ये पूजा करू नये.
जर आपण स्वामींची सेवा केली तर सर्व त्या शिष्यांची पण सेवा होते. आपण त्याचं नामस्मरण करू शकतो. त्यांना म्हणजे त्यांचं दर्शन घेऊ शकतो. फक्त देवघरामध्ये आपल्याला पूजा करताना दोन्ही एकत्र करायचे नाहीये. आणि त्यानंतर येतं आपलं श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र. तर ते असेल तर म्हणजे उत्तम. जर नसेल तर म्हणजे अगदी घाई करायची नाही का माझ्याकडे असायलाच पाहिजे. तर आपण समजा श्रीयंत्र नसेल तर आपण देवीच्या टाकाची पूजा करू शकतो आणि रुद्रयंत्र नसेल तर आपली शिवलिंगावर आपण अभिषेक किंवा त्याची सेवा साधना केली तरी पण होऊन जाते असं. आणि असेल तर उत्तम. त्याचबरोबर देवघरामध्ये आपल्याला शंख आणि घंटी असली पाहिजे. आणि जर बघा देवघरामध्ये जर म्हणजे मगाशी सांगितलं की ते अपूर्ण असेल तुमचं देवघर म्हणजे कुलदेवीची सेवा झाली नाही किंवा बाकी म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल हे अपूर्ण पद्धतीचं जर देवघर असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून आपली एक देवघराची आपण पोस्ट बनवलेली आहे आणि जर ती व्यवस्थित तुम्ही 2 किंवा 3 वेळा वाचली तर आपल्या लक्षात येते की आपल्या देवघरामध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे. बघा आता काही देवघरांमध्ये हनुमानाची पूजा केली जाते. मी आता मागे एक देवघरामध्ये पाहिलं डायरेक्ट पंचमुखी हनुमानाचा फोटो देवघरामध्ये ठेवलाय आणि त्याची पूजा होते. म्हणजे कधी-कधी काय होतं, की म्हणजे आता बघा आपल्या ही सेवा चालू असतात, ते मार्गदर्शन असतं. त्यातून काय होतं, की परत तेच ऐकून कसं होतं, आपल्यामध्ये सुधारणा होते. पण त्या लोकांपर्यंत कधी आवाज पोहोचणार असं वाटतंय. कारण आपण त्यांना ग्रुपमध्ये ॲड केलं, तरी मग कधी-कधी लोकं ते आपोआप निघून जातात. म्हणजे ते काय माहिती नाही त्यांच्या प्रारब्धमध्ये नसतं किंवा काय असेल माहिती नाही. आणि अक्षरशः त्या देवघरामध्ये पाहिलं, की पंचमुखी हनुमानाची पूजा केली जाते. तर असं असेल तर घरामध्ये बघा संततीचे प्रश्न असतात, विवाहाचे प्रश्न असतात. तर अशा पद्धतीने प्रश्न निर्माण होतात. परत आपल्या महादेवांची पूजा. ही सगुण जे रूप आहे महादेवांचं ते कुठे असतं? स्मशानामध्ये असतं. त्यामुळे महादेवांची सगुण स्वरूपामध्ये पूजा आपल्या देवघरामध्ये होत नाही. फक्त लिंगाच्या स्वरूपात आपण शिवलिंगाच्या स्वरूपात त्यांची आपण देवघरामध्ये पूजा करत असतो. तर सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती आहेत त्यांचा अभिषेक झाला पाहिजे. सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती परत त्यांचा नैवेद्य ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आपल्या. आणि जी काय आपली स्वामींची आपण बघा आता प्रश्नोत्तर केल्यानंतर तुम्हाला काय सेवा दिली जाते, की स्वामी सेवा, गणपती सेवा, ग्रामदेवता, मानसन्मान. आता ह्या 3च गोष्टी खूप साध्या वाटतात, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि कधी-कधी हे सुद्धा कधी-कधी लक्षात येत नाही. म्हणजे काही ना समजत नाही स्वामी सेवा म्हणजे काय? कारण खूप लोकं नवीन आलेली असतात ग्रुपमध्ये आणि डायरेक्ट कधी काय होतं, ती लोकं डायरेक्ट प्रश्न टाकतात. त्यामुळे त्यांना स्वामी सेवा हे पण समजत नसतं. तर स्वामी सेवा म्हणजे एवढं काही म्हणजे घाबरून जायचं कधीच कारण नाही. फक्त आल्यानंतर काय करा, की तुम्ही लगेच प्रश्न टाकू नका. आल्यानंतर थोडं पहा महिनाभर, थोडं 15 दिवस पहा कसं आहे, काय आहे, म्हणजे कशी सेवा चालते किंवा काय ते. आणि स्वामींची सेवा म्हणजे काय असते, की स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं. म्हणजे स्वामींचं आता लगेच समजा तुम्ही मूर्ती नाही घेतली, तर कमीत कमी स्वामींचा फोटो देवघरामध्ये ठेवा. त्याची पूजा करा, पंचोपचार. शक्यतो गुरुवारच्या दिवशी स्थापना करा. आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप. आता स्वामींची सेवा करताना आपल्याला काय करायचं सुरुवातीला आपण प्रत्येक वेळेला बघा स्तवन घेतो आणि पहिलं स्तवन घ्यायचं त्यानंतर श्री स्वामी समर्थ 1 माळ जप, 3 अध्याय आणि 11 माळी जप किंवा अगदी तुम्ही अगदीच नवीन असाल तर तुम्ही 1 माळपासून सुरुवात करा. 1 माळ करा, 3 माळ करा असं. पण ते झाली पाहिजे त्याला म्हणतात स्वामी सेवा आणि 11 माळी जप शक्यतो तुम्ही केलाच तर उत्तम. असं तो करायचा प्रयत्नच करायचा असतो. म्हणजे त्याला म्हणतात स्वामी सेवा. ही झाली स्वामी सेवा. आणि त्यात गणपती सेवा तुम्हाला सांगितली जाते. तर गणपती सेवा म्हणजे काय असतं, की 40 दिवस गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक. म्हणजे जी गणपतीची पंचधातूची भरीव मूर्ती असते, तर 40 दिवसाची ती सेवा असते. की सकाळी त्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणून. तो गणपती अथर्व शीर्ष जे आपला आहे, तर सुरुवातीला म्हणजे सुरुवात करायची आपण सुरुवातीपासून. पण दुसरं जे आवर्तन आपण त्यावेळेला कसं म्हणायचं, की जो मूल मंत्र आहे तिथपासून सुरुवात करायची असते आपल्याला आवर्तन घेताना. ओम नमस्ते गणपतये पासून सुरुवात करायची असते. असं आपण 21 वेळा म्हणून 21व्या वेळी शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला. गणपतीची स्थापना करताना आधी आपण सुरुवातीला पंचामृताने मूर्ती धुवून वगैरे घेतो. ते तीर्थ बाजूला काढतो आणि मूर्ती स्वच्छ केल्यानंतर शुद्ध जलाभिषेक आपल्याला करायचा असतो. तर 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचंय. त्यानंतर 21व्या वेळेला अभिषेक बंद करून आपण फलश्रुती घ्यायची. तर अशा पद्धतीने म्हणजे ही गणपतीची सेवा होते. ही 40 दिवसांची असते आणि मुलांचं बघा ॲडमिशनचा प्रश्न किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती न होणं किंवा आपले काही म्हणजे अडलेली खूप म्हणजे कामात अडथळे येत असतात. त्यासाठी ही गणपती सेवा दिली जाते. आणि अजून म्हणजे असे प्रश्न असतात, की आमच्या घरामध्ये नॉन-व्हेज होतं किंवा काय असं. पण तुम्हाला सांगते दादांनी पण हे अगदी क्लिअर सांगितलेलं आहे, की ह्या सेवा दिल्यानंतर घरामध्ये नॉन-व्हेज चालणार नाही. तुम्हाला जे संकल्पित सेवा असतात, त्या तुम्हाला जर तुम्हाला त्याचं फळ पाहिजे असेल, तर घरामध्ये नॉन-व्हेज बनतं. मग तुम्ही जर कराल आणि ह्या सेवा अर्ध्या-अर्ध्या कराल, मग तुम्हाला त्याचा रिझल्ट येत नाही. मग तुम्ही परत म्हणणार, की आम्हाला याचा फरक नाही पडला.
तर असं कृपया करू नये, कारण हे नॉनव्हेज जो मांसाहार किंवा मद्य मांसाहार आपल्या म्हणजे सेवा करताना तो बंदच पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी होऊच नाही म्हणून ह्या सगळ्या सेवा साधना ज्या चालू आहेत ना त्यासाठी चालू आहे. कारण हे मद्य आणि मांस म्हणजे नाहीच पाहिजे आणि त्यासाठी जे आपण रुद्राभिषेक करतोय संध्याकाळी, सकाळी महामृत्युंजय यंत्राची सेवा करतोय, की आपल्या कुटुंबाचं पूर्ण संरक्षण, सगळ्यांचं संरक्षण व्हावं आणि ह्या ज्या वाईट गोष्टींपासून आपण बाहेर यावं. त्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. आणि तुम्ही जर त्याच्याकडेच वळत असाल, की आम्ही इकडे नाही मग बाहेर, तर तसं नाही चालणार. म्हणजे गृहिणींनी पण लक्ष द्यावं, की आपले मुलं किंवा पती म्हणजे या गोष्टींपासून बाहेर आले पाहिजेत. म्हणजे काही अशा भगिनी म्हणतात, की नाही ते आवश्यक आहे, पण ते बिलकुल आवश्यक नाहीये. जर आपण हे तीर्थ जरी घेतलं ना, ते संजीवनी आहे आपल्यासाठी. त्यामुळे ह्या सेवा साधना करताना परत प्रश्न विचारूच नका. ह्या तुम्ही संकल्पित जेव्हा सेवा करताय ना, ह्या 2 गोष्टी पूर्णपणे बंद असते पाहिजेत आणि तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. तर हे झालं देवघराच्या संदर्भात आणि पितरांची सेवा. तर आपल्याला आपल्याला काय सांगितलं जातं, की त्र्यंबकेश्वर येथे जो विधी केला जातो, तर तो विधी आपण करून घ्यावा. कारण आपल्याला बघा वेळ थोडासा काढावाच लागेल. प्रश्न जर आपले एवढे गंभीर असतील आणि आपण म्हणून नाही आता मला जायलाच वेळ नाही, पण त्यात तुमचे बरेचसे तिथेच गोष्टी पण अडकलेल्या असतात आणि त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून जर तुम्हाला ती सेवा मिळाली असेल तर ती तुम्ही करून घ्यावी. आणि नसेल मिळाली त्या प्रकारची सेवा तरी पण जर आपण तो त्र्यंबकेश्वर इथे जर विधी केला तर आपल्या पितरांना त्यांनी म्हणजे मुक्ती मिळत असते. त्यामुळे तो जर केला तर उत्तमच राहील. तर आज रमणदादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे पुढचं. तर मी त्यांना विनंती करते पुढचं त्यांनी म्हणजे सेवा कंटिन्यू करावी आणि माझी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण, दादांच्या चरणी अर्पण. जे चुकलं असेल ते माझं मला परत, जे चांगलं असेल ते आपण घ्यावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपी, परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुसयो अत्रिसंभूत दत्तात्रेय दिगंबरा. स्मरते गामीस भक्तांना उद्धरता भवसंकटा. गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर आज आपल्या नेहमीच्या ठरलेल्या दिवसाप्रमाणे बुधवार शनिवार मार्गदर्शनाचा दिवस. तसं तर आज खूप महत्वाचाच दिवस आहे, कारण आज श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या पालखीनं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. तसेच काल जगद्गुरु संत श्रीमंत संत तुकोबाराय यांचंही प्रस्थान देहू गावातून पंढरपूरकडे ठेवलेलं आहे. दोन्ही पालख्या उद्या परवा मुक्कामी पुणे येथे आहेत. पुणेकतले ऍडमिन जे आहेत किंवा आसपासचे, त्यांना दर्शनाचा लाभ, प्रसादाचा लाभ साक्षात जगद्गुरु तुकोबाराय आणि माऊली वारकरी संप्रदायाचा कळस आणि पाया ही महान संत दोन्ही पुण्यामध्ये दाखल होत आहेत उद्या.
खरंच ही पुण्यनगरी आहे. खरं या संतांमुळे ही पुण्यनगरी. पुण्याच्या चारी बाजूनी संतांचा वेळ आहे. इकडे सोपान काका आहेत, तुकोबराय आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि इकडे पूर्वेला कानिपनाथ महाराज आहेत. चारी बाजूला संतांचा वेढा, अशी ही महान पुण्यनगरी. आणि या पुण्यनगरीमध्ये उद्याच दोन्ही संतांच्या पालख्यांचं आगमन. त्यामुळे सर्वांना दर्शनाचा, प्रवचन कीर्तनाचा आणि त्यातील प्रसादाचा, महाप्रसादाचाही लाभ सर्वांना होणार आहे. तरी कोणी शक्य असेल त्यांनी अशी संधी दवडू नका. पुन्हा पुन्हा ही संधी येत नाही. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार घडले. ते ठरवून केले नाहीत, प्रसंगानुरूप घडले आणि माऊलींना ते करावे लागले. त्यांनी काय ठरवलं नव्हतं की असं करायचं आहे म्हणून. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचं चरित्र पाहिलं तर फार कष्टदायक आहे. ऐकूनच आपल्या अंगावर रोमांच उभा राहतील इतके दारुण कष्ट त्यांनी भोगलेले आहेत. त्यांनी जो ग्रंथराज ज्ञानेश्वरांनी उपदेश केला, अमृतानुभवातून केला, चांगदेव 65तून केला, हरिपाठातून केला. म्हणूनच आज आपण आपल्याला दादा कळले, महाराज कळले, दत्तप्रभू कळाले आणि त्या मार्गावर चालण्याचं भाग्य, त्या जगावर उपकार संतांचे खूप मोठे आहेत. ती विश्वाची माऊली आहेत ज्ञानोबारायांची. पसायदानातून त्यांनी देवाकडे जे मागितलं ते खूप मोठं तुमच्या आमच्या उद्धारासाठी मागितलंय. माऊली त्यांनाच म्हणतात ज्यांच्याकडे मानवता आहे, उदारता आहे आणि प्रचंड लीनता आहे. ती विश्वाची माऊली आहे. आपल्या श्रीकृष्णाचा तर तो प्राण आहे, प्राण. ज्ञानदेव आत्मा माझा. भगवंताचं अतिशय प्रेम माऊलीवरती आहे, तुकोबरायावरती आहे, सर्व संतांवरती आहे, तुमच्या आमच्यावरती आहे. ज्याचा जितका भाव तितका त्यांना तो देव उभाच आहे. कारण माऊलीबद्दल बोलायचं म्हणजे आज जेव्हा माऊली प्रस्थान ठेवतात, त्यांची पालखी उचलताना पुंडलिकावर द्यायचा गजर झाल्याबरोबर माऊलींच्या मंदिराचा कळस हालतो. कळस. काय शक्ती आहे माऊलींची. तसे ही 3 अघटित आहेत. तुकोबराय जेव्हा वैकुंठ गमनाचा दिवस असतो, बेजीचा दिवस, त्या दिवशी नांदुरकीचं जार फडफडतं. आज ज्ञानोबारायांच्या मंदिराचा कळस हलतो आणि एकनाथ षष्टीला पैठणमध्ये षष्टीच्या दिवशी जेव्हा स्वतः भगवंताची घागर त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रांजणात पडते, तेव्हाच रांजण भरतो. नाहीतर किती गंगेवरून गोदावरून पाणी वाहिलं तर तो रांजण भरत नाही. ही आजही भगवंतानी आणि या जगापुढे साक्ष ठेवलेली. यांचं चरित्र अलौकिक आहे. संतांच्या बद्दल बोलायचं खरं तर तुकोबाराय म्हणून तर म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. किंवा तुकोबाराही म्हणतात, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांची या जगावरती अगणित उपकार आहेत. ते उपकार किती जन्म घेऊन सेवा केली तर न फेडणारे उपकार आहेत. मायबाप तर जन्म देतात, पण संत हे जन्म मरणाचं निवारण करतात. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे भगवंतापेक्षाही काकणभर मोठे आहेत. लक्षात ठेवा. आता जो सोहळा चालला याच्यामध्ये तो भगवंताकडेच चाललेला आहे.
भगवंताच्या दर्शनाला, पण त्याच्यामध्ये गजर कोणाचा केला जातो सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये? ज्ञानोबा तुकाराम. या संतांनी आज तुम्हा आम्हाला जो मार्ग दाखवला तो मोक्षाचा दाखवला, नव्हे नव्हे तुम्हा आम्हालाच देव करण्याचा मार्ग दाखवला. वेदाची जरी महावाक्य असली तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, तीही हेच दर्शवतात की तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात. फक्त आमच्यातला ब्रह्म जागृत करण्यासाठी आम्हाला स्वामी महाराजांसारखे गुरु, दादांसारखे गुरु असावेत आणि भगवंतासारखे देव असावेत, गुरुदत्त प्रभू सारखे देव असावेत. तो गीता सांगणाराच देव पंढरीमध्ये उभा आहे, त्यांच्याच दर्शनाला या पालख्या चाललेल्या आहेत. तुकोबारायांनी त्याचं विवरण केलंय. जेणे घे गीता उपदेशली आणि ते हे विटेवरी माऊली. ज्या भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला तेच आज या अवतारामध्ये आणि पंढरपूरमध्ये उभे आहेत. त्या संतांचं महात्म्य काय सांगावं? संत देवाची वारी करतात नवल नाही, देवाला संतांची वारी करावी लागते. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबारायांचा जेव्हा सोहळा असतो, समाधी सोहळा, त्यावेळेस भगवंत, शंभू महादेव आणि सगळी विश्वातली संत मंडळी ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी तिथं उत्सुक असतात. संताबद्दल बोलायचं म्हणलं तर डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे येतात, कंठी दाठवून येतो. त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचा, खरं तर आपली बुद्धी ही तेवढी अल्पमती आहोत आपण. तर संतांनी जे काय केलंय, संत हे मोक्षाचे भांडार आहे, मोक्षाचं भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे भांडार भरले सगळं त्या देण्यासाठी, पुण्याचं भांडार आहे त्यांच्याकडे. जगाचा मालक देव त्यांच्या शब्दाबाहेर एका नाही. संतांनी सांगावं, देवानी ऐकावं. नव्हे देव बी एवढा कृपावंत आहे यांच्यासाठी, पंढरीत गेलं तर अगोदर दर्शन नामदेवरायांचं करावं लागतं. कारण पहिला मान भक्ताला दिलाय देवानी आणि नंतर भगवंताचं दर्शन. म्हणजे आपल्यापेक्षा भक्त मोठा करून ठेवलाय देव. म्हणून देव हा उदारांचा राजा आहे, कृपाळू आहे. बापू दर्शन कुठं जरी गेलं तर पायावर असं कधीच कुठं मिळत नाही, लांबून दर्शन आहे. पंढरीनाथ एवढा कृपाळू आहे की गेल्या गेल्या पटकन पायावर डोकं ठेवायसाठी आणि मिठी मारण्यासाठी हा देव उतावळा. भक्तासाठी देव सुद्धा उतावळा असतो. काही काही भक्तांचे आता बघा आतापासूनच वेध लागलेत. तुकोबरायाने एक अभंग लिहिलाय, आषाढी कार्तिकी भगवंतानी नामदेवरायाजवळ गुज सांगितलं की नामदेवा, मला तुम्ही सगळ्या वाऱ्याला विसरला चालते, पण आषाढी कार्तिकीला विसरू नका. आषाढी संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाशी, आणि कै एकादशी आषाढी हे, तुका म्हणे आयशी आर्त ज्याचे म्हणी, आणि त्याची चक्रपाणी वाट पाहे. ज्याला असं वाटतं की आता आषाढी वारी कधी येते, कधी एकदा त्या वारीत जातो आणि त्या साधू संतांच्या मेळ्यात आपणीच जातो आणि आमचा उद्धार करून घेतो, त्या भगवंताला डोळे भरून पाहतो, चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकरायाचं दर्शन घेतो, कथेचा आस्वाद घेतो, आणि तिथल्या सुखाला उपमास द्यायला शब्द नाही तुकोबराय म्हणतात. पंढरीतलं जे सुख आहे ते त्रिभुवनात सुद्धा कुठं नाही. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. काय तिथलं महिमा वर्णन करायला ते भूवैकुंठ पंढरपूर आहे. वैकुंठ तर 3 अक्षराचं आहे फक्त, पण वैकुंठापेक्षा श्रेष्ठ असं पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. अधिक अक्षराने एका, तुका म्हणे भूवैकुंठ देखा. एक अक्षर जास्त लावावं लागतं पंढरपूरसाठी वैकुंठापेक्षा. म्हणून अशा ह्या पंढरी राजाच्या दर्शनाला संतांच्या मांदियाळ्यांचा महासागर लोटतोय.
फार मोठा सोहळा, आनंदाचा सोहळा. ज्याला वाटतं की कधी एकादशी आषाढी आणि कधी ह्या सुखाचा लाभ घेतो, अशासाठी देव कमरेवर हात ठेवून वाट पाहत असतो. आणि रोज सुद्धा भगवंताला माऊलीसारख्या, जगद्गुरु तुकोबारायासारख्या, व्यास ऋषी सारख्या संतांची पूजा करावी लागते. आपण जशी देवाची पूजा करतो तसे भगवंत सुद्धा 14 भक्तांची पूजा करतात. त्यात मध्ये व्यास, अंबरीश, दालभ्यान वगैरे वगैरे 14 नावाचा एक श्लोक आहे. हा दयाळू, उदारांचा राजा, ज्ञानियांचा राजा, यांच्याविषयी बोलायला शब्द नाहीत. खरं तर हा मोठा महासागर उद्या असणाऱ्या त्या भगवंताकडं दर्शनासाठी जातोय. त्यातला लाभ घेता येईल त्यांनी भाग्यवानाने घ्यावा. तेच भगवान कृष्ण आहेत, तेच दत्त प्रभू आहेत, तेच श्रीपाद वल्लभ आहेत, तेच नरसिंह सरस्वती आहेत, तेच स्वामी महाराज आहेत, तेच दादा आहेत. देवांचे अनेक अवतार झालेत तसे. हे मुख्य आहेत. मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम, नरसिंह, राम, कृष्ण, हरी हे मुख्य अवतार आहेत. पण तशा देवाचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवर. राशीच्या राशी, अनंत राशी झालेल्या आहेत देवाच्या. अनंत अवतार आहेत. म्हणून गाथ्यामध्ये शब्द तुकोबाराय सुद्धा म्हणतात, काकड्यामध्ये अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देववरी खून बाणली कशी. देवाला अनंत रूप, अनंत वेश, अनंत नाम. आपण तर विष्णू सहस्त्रनाम घेतोच, त्यात 1000 नाव आहेत, पण अशी अनंत नाव आहेत देवाला. अनंत हे सुद्धा देवाचंच नाव आहे. अनंताला पाहणं म्हणजे देवाला पाहणं आहे. तो अनंत असलेला परमेश्वर, म्हणून त्यांचं वर्णन अलौकिक आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनातील प्रसंग, ज्ञानोबा हे ज्ञानियांचे राजे आहेत, योगियांचे राजे आहेत, विश्वाची माऊली आहे, जगताची माऊली आहे. त्यांच्या पुढं त्यांनी एकदा स्त्रीचा पुरुष उभा केला अचानक, तर एकदा रेड्या मुखातनं वेद बोलवले. चांगदेव महाराज जेव्हा वाघावर बसून सापाचा चाबूक करून भेटायला आले, तेव्हा 4 भावंड ज्या भिंतीवर बसली ती भिंतच चालवली. आणि रेड्याचा प्रसंग आहे, ते जेव्हा शुद्धीपत्र आणायला घेते पैठणच्या ब्राह्मणाकडं, तेव्हा त्यांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आणि मग सर्वांमध्ये आत्मा आहे हे एक सिद्ध करून दाखवायसाठी त्या पंढरीला प्रश्न केला माऊलीनी. आत्मा हा एकच आहे, तो सर्वांच्या हृदयामध्ये. जवळच तो रेडा चालला होता पालखी. म्हणले ह्या रेड्यामध्ये तेही आत्मतत्व आहे का? ज्ञानोबराय होय म्हणले, या रेड्यामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. आणि त्या रेड्याचं नाव ज्ञाना होतं. लोक काही म्हणतील रेडा म्हणजे त्या नावाचा माणूस होता, रेड्या नाव आहेत काही लोकांचं. तर त्या ठिकाणी महिषा पुत्री मुखी बोलविले वेद, असंही त्याचं प्रमाण दिलेलं आहे. तर ते ज्ञाना नावाचा रेडा होता, त्याच्या डोक्यावर हात ठेवला माऊलीनी आणि तो निर्बुद्ध सगळ्यातला प्राणी तो सुद्धा वेद बोलू लागला. ज्ञानोबरायांच्या शक्तीचं वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांनी जगावर एवढे उपकार केले, इतकी दयाळू विश्वात माऊलीच नाही. आपल्याला सुद्धा मायबापाने जन्म दिला, परंतु संत हे देव बनवत असतात आपल्याला आणि मोक्ष देत असतात. संतांचं घातली दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्या जीवनावर बोलायचं म्हणलं तर कितीही बोलता येईल. असो, ज्ञानोबरायांनी जी गीतेवर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधून जे वर्णन केलंय, ते जर ज्ञान जगाला नसतं आज, तर तुम्ही आम्ही सुद्धा हे विश्व एकत्र आलं नसतं. संप्रदाय निघाले नसते, एकमेकाला रामराम केला नसता, एका सतरंजीवर बसलो नसतो, आणि आपण
असं परमार्थाचा विचार कधीच केला नसता. आपण या दादाकडं आलो ही सुद्धा संतांचीच कृपा आहे आणि देवाचीच कृपा आहे. दादा भेटणं, दादांसारखे गुरु भेटायला अनंत जन्माची पुण्याही लागते. अनंत जन्माची. 1 अन् 2 अन् 4 अन् 10 जन्माची चालत नाही. म्हणून माऊलींनी सुद्धा गीता ज्ञानेश्वरी लिहिताना प्रत्येक अध्यायात 25 ओव्या सद्गुरूवर लिहिलेले आहेत. शेवटी निवृत्तीनाथांना म्हणावं लागलं, माऊली आता बास करा गुरुचं स्तवन, आता गीतार्थ सांगा. आणि मग माऊलींनी गीता सांगायला सुरुवात करा. गुरुचं महत्व हे अलौकिक आहे, अबाधित आहे. त्याच अर्थाचा मी एक गीतेमधला तुम्हाला श्लोक सांगतो. थोडंसं वर्णन संतांचं. आज त्यांचा जो सोहळा पंढरीकडे प्रस्थान ठेवलेला आहे दोन्ही संतांनी आणि झालेला आहे प्रस्थान, त्या निमित्तानं मी थोडंसं बोललो. आणखी म्हणजे गीता हा ग्रंथ माऊलीने असं काही त्याच्यावर निरूपण केलंय की आज त्याच्यावर ज्यांनी पीएचडी केली त्यांना सुद्धा अर्थ कळत नाही अजून काही. त्याच्यावर पीएचडी केली पण अजून सुद्धा या ओवीचा असाच अर्थ म्हणून कुणाला ठामपणे सांगता येत नाही. इतवी कवित्व शक्ती, प्रतिभा शक्ती, मौलिक शक्ती ज्ञानोबरायांनी आणि त्या ग्रंथामध्ये ओतलेली आहे. माणूस कितीही संसार दुःखामध्ये हे झाला, कंटाळवाणा झाला, संतापला, दुःखी झाला, आत्महत्येपर्यंत जरी विचार आले माणसाच्या मनामध्ये, त्यावेळेस तो ज्ञानोबरायांचा ग्रंथ पुढे घ्यावा माऊलींचा आणि त्या ओव्या जर वाचायला लागलं तर अक्षरशः घळा डोळ्यातून अश्रू वाहतात आणि दुःख कुठं पळून जातं त्याचा थान पत्ता सुद्धा लागत नाही. फक्त अर्थ कळला पाहिजे ओवी वाचता. त्याच्या 18व्या अध्यायामध्ये खूप मोठ्या ओव्या आहेत. ही पांथस्थासाठी, संसारिकासाठी ही गीता ही मांडव झाली आहे आणि त्याच्या खाली तुम्ही आम्ही वाटसरू, या संसारात दमलेले वाटसरू तिथं विश्रांती घेत असतो. 700 श्लोक म्हणजे 700 खांब आहेत त्या मंडपाला आणि हजारो तुम्ही आम्ही लोक त्या ठिकाणी जाऊन हे पांथस्थ आपण विश्रांती घेत असतो. त्या ज्ञानाचा अनुभव जर घेतला ना तर आपला संसार शून्य दिसतो. शून्य. माणसामध्ये जे काही विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, या साही शत्रूंचा नाश होऊन गीता काय करते, 6 शत्रूंचा नाश करते आणि आम्हाला भगवंताच्या चरणाजवळ घेऊन जाते. आम्हाला संतांच्या चरणाजवळ घेऊन जाते, आम्हाला दादांच्या चरणाजवळ घेऊन जाते, आम्हाला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ. हे गीतेचं महात्म्य. गीतेचं ज्ञान भयानक मोठं आहे. म्हणून तर नामदेवराज सुद्धा म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभव. एका तरी ओवीचा अनुभव घ्या, त्यासारखा भाग्यवान जगामध्ये नाही. तुम्हाला सांगतो आपली गीता किती मोठी आहे, किती महात्म्य मोठं आहे. गीतेचं महात्म्य सांगतो. एकदा शिकागोला जगातल्या सर्व देशातली धर्म परिषद भरली, शिकागोमध्ये, अमेरिकेतली. आणि सगळ्या देशाचे प्रतिनिधी आपापल्या धर्माचा ग्रंथ घेऊन आले. कुणी बायबल आणलं, कुणी कुराण आणलं. आपल्या हिंदू धर्मापुरते आपले प्रतिनिधी होते स्वामी विवेकानंद, त्यांनी गीता घेऊन गेले. आणि त्या अनेक देशाच्या ग्रंथाचा असा ढीग लागला त्या धर्म परिषदेमध्ये. आणि काही खोडसाळ लोकांनी काय केलं की आपली गीता सर्वांच्या खाली ठेवली आणि वर सगळे ग्रंथ ठेवले. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद महाराज भारताच्या वतीनं बोलायला उभे राहिले तेव्हा एकमेकाबद्दल म्हणजे अस्पृत्य असल्यासारखं वागायची लोक. तर जेव्हा स्वामी महाराज म्हणले की जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो, तेव्हाच टाळ्यांचा कडकडाट झाला
त्यावेळेस बंधू आणि भगिनी म्हणणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. पण इतका आपलेपणा दाखवला, त्याबरोबर तिथंच सगळी सभा जिंकली स्वामी विवेकानंदांनी. आणि त्यांना बोलता बोलता कोणी विचारलं, महाराज तुम्ही एवढं तत्वज्ञान सांगता स्वामी महाराज, तर तुमचा ग्रंथ जो गीता आहे तो सर्वांच्या खाली आहे म्हणजे, त्याच्यापेक्षा सगळे वर श्रेष्ठ ग्रंथ आहे, त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यावेळेस स्वामी विवेकानंद फार सुंदर उत्तर दिलं. हे जगातले जेवढे मोठे ग्रंथ आहेत म्हणले, ते सगळ्या ग्रंथांचा पाया म्हणजे आमची गीता आहे. या गीतेशिवाय हे ग्रंथ पुढे चालूच शकत नाहीत. सगळ्या ग्रंथांच्या जगातल्या सर्व विश्वातले जे काही ज्ञान आहे त्याचा मूळ पाया म्हणजे आमची गीता आहे. सगळ्या टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर एका धर्मीयानं काय केलं, ती गीता खालून काढली आणि सगळ्याचे वर ठेवली, बाकी सगळे ग्रंथ खाली. आणि मग स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामी महाराज तुमचा ग्रंथ आता सगळ्याच्या वरती आहे म्हणले, आता तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणले? बाकीचे ग्रंथ खाली आहेत म्हणले आणि तुमचा ग्रंथ सगळ्याच्या वरती आहे म्हणले. त्यावेळी सुद्धा स्वामी विवेकानंद काही सामान्य नव्हते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, सर्व या धर्मग्रंथांचा, या जगातल्या विद्वानांच्या धर्मग्रंथांचा, या धर्मपंथीयांचा, या संप्रदायांचा जो ग्रंथ आहे, त्या सगळ्या ग्रंथांचा जसा पाया ही गीता आहे, तसा कळस ही गीताच आहे आमची. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. आणि खरोखरच सांगतो, गीता इतकी श्रेष्ठ आहे, 3 वेळा जर गीता म्हणलं तर त्या जीवाला पुन्हा पुन्हा वृत्ती घ्यायचं काम नाही, असा अभंग लिहिलेला आहे. गीता 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 ऐसे वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयार. इतकं सुंदर आणि अलौकिक ज्ञान, विश्वाच्या उद्धाराचं आणि जगाच्या उद्धाराचं ज्ञान गीते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आज कुठंतरी चंद्र सूर्य उगवतोय, माणसं माणसात राहिलीत. इतकं असून सुद्धा जे याला विनमुख आहेत काही माणसं, की त्यांचं पाप खूप मोठं आहे. ज्याचं पाप आळीत असतं धर्माच्या कार्यामध्ये. माणसाला जेव्हा परमार्थ आवडत नाही, धर्मकार्य आवडत नाही, संत विचार आवडत नाहीत, तेव्हा त्यांनी समजून जावं की आपल्या पूर्वजन्माचं अनंत पाप आहे आणि ते पाप काय त्याला इकडे येऊ देत नाही. आणि जेव्हा अनंत जन्माचं पुण्य असतं तेव्हा मात्र संत भेटणे, गुरु भेटणे, देव भेटणे आणि या सन्मार्गावर चालणे या कृती घडत असतात. म्हणूनच माऊलीचा अभंग आहे, भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावं. अनंत जन्माची पुण्याई लागते, सुकृत लागतं, तेव्हा ही परमार्थाची आवड निर्माण होत असते. म्हणून यासाठी गीतेचं महात्म्य अलौकिक आहे, अबाधित आहे, सामान्य आहे, विश्वाला गवसणी घालणार आहे. विश्वातलं जे काय तत्वज्ञान आहे ते गीतेपासूनच निर्माण झाले. विश्वातले जे काय चंद्रावर जाण्याचे शोध लागलेत ते सुद्धा याच्यातूनच लागलेत. पाण्यापासून वीज बनवण्याचाही शोध त्याच्यातूनच लागला आणि दिव्य दृष्टीचाही शोध इथूनच लागलेला आहे. जेव्हा कुरुक्षेत्रावर रणांगणावर युद्ध चालू होतं त्यावेळेस त्या गीतेचं, या युद्धाचं वर्णन हस्तिनापुरामध्ये म्हणजे आजच्या दिल्लीमध्ये बसून संजय धृतराष्ट्राला सांगत होता. ती दिव्य दृष्टी होती. मग तिथूनच आपल्याला दिव्य दृष्टीचा किंवा इतर अंतर्ज्ञानाचा शोध त्या विज्ञानाला नंतर लागलेला आहे. गीतेचं ज्ञान हे विज्ञानाचाच जन्म गीतेतून आहे. फार काय बोलायचं. म्हणून माऊली ज्ञानियांचे राजे, त्यांचं ज्ञान जर घेतलं तर त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये नाही, त्याच्यासारखा श्रीमंत नाही, त्याच्यासारखा संत नाही. त्यांच्याविषयी कितीही बोललं तर कमीच आहे. म्हणून ते गीतेविषयी बोलता बोलता आणि कुणी बोलणार असतं, मी थोडाच वेळ घेतो, गीतेवर 2-2 तास जरी बोललं तरी कमीच आहे.
आपल्या ऍडमिन हसतील, दादांनाही वेळ मिळाला तर बोलतील. सुरुवातीला, ग्रंथाच्या सुरुवातीला धृतराष्ट्रानं एक आणि प्रश्न संजयाला विचारला, एका श्लोकातून विचारलं. काय विचारलं आणि तो श्लोक कोणता तुम्हाला सांगतो, आणि त्याचं उत्तरही कधी दिलंय तेही सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये पहिलाच श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्यावेळेस धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती माझी आणि पंडूची मुलं काय करत आहेत, किम कुर्वत संजय. आणि याच्यामध्ये विजय कोणाचा, हा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर 18 अध्यायाची गीता माऊलींनी सांगितली, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत. तर 78व्या श्लोकामध्ये याचं उत्तर दिलंय. काय उत्तर आहे याचं? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवार नीतिर्मतिर्म. तिथं संजय सांगतो या प्रश्नाचं उत्तर, ज्या बाजूला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, आणि ज्या बाजूला धनुर्धारी अर्जुन उभा आहे, तिथं काय आहे, हे दोघं जिथं आहेत, तत्र म्हणजे तिथे, श्री लक्ष्मी तिथं आहे, ऐश्वर्य तिथं आहे, संपन्नता तिथं आहे, नमो देवच लक्ष्मीपती तिथं उभा आहे. म्हणून तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवार नीतिर्मंतील, विजय तिथं आहे. विजय कोणाचा होईल हा प्रश्न विचारला होता. आता सांगितलं, लक्ष्मी तिथं आहे, विजय तिथं आहे, आणि ध्रुव नीती, जे न चळणारे आणि न ढळणारी नीती. ध्रुवाला जसं आढळपद दिलं ना, 5 वर्षाचा ध्रुव रुसला होता आणि भगवंताच्या शोधार्थ निघाला होता. त्याला बापाने मांडीवर बसण्यासाठी नाकारलं सावत्राईनं, म्हणून त्याला हिसकावून रागावून तो वनात निघून गेला होता. उत्तानपाद राजा, त्याच्या 2 राण्या होत्या, सुरुची आणि सुनीती. एक आवडती आणि एक नावडती. त्यांचा हा ध्रुव बाळ. आणि एकाला त्यांनी, एक आवडती होती सुनीती सुरुची, तिला ढकलून दिलं, माझ्या बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार तुझा नाही म्हणले, याचा आहे. म्हणून त्या ध्रुवाला राग आला आणि आईची आज्ञा घेऊन तो जो निघून गेला वनामध्ये, तो भगवंताला भेटून आढळपदच घेऊन आला. वाटेत त्याला नारद मुनी भेटले आणि त्यांनी तो उपदेश केला. मी का सांगतो कथेमध्ये कथा, ध्रुव नीती. ध्रुवाला जसं आढळपद दिलं, न चळणार न ढळणार, जन्मोजन्मीचं कायमचं सुपद दिलंय ध्रुवाला, आढळपद, म्हणून त्याला ध्रुव म्हणलंय. तसं तिथं नीती जी आहे या युद्धामध्ये, ती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडे आहे, ती ध्रुव नीती आहे. ध्रुवार नीतीर मतिर्म, असं हे माझं मत आहे आणि हेच खरं आहे, असं हात उंचावून तो असलेला संजय धृतराष्ट्राला सांगतोय. तर गंमत पहा, इतकं जरी सांगितलं, धृतराष्ट्रा हा शरीरानेही आंधळा होता. त्याला डोळेच नव्हती जन्मल्यापासून, आंधळा. म्हणून तर गांधारीनं त्यांना विवाहापासून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. ती महापतिव्रता होती. ती म्हणली, माझ्या मालकाला जर दिसत नाही तर मी तरी माझ्या डोळ्यानं का बघू, म्हणून गांधारीनं अजन्म डोळ्यावर पट्टी बांधली होती. एक एक रहस्य उगला गेलं तर खूप मोठा गीतेमध्ये. पतिव्रतेचं एक महात्म्यच फार मोठा आहे आपल्या याच्या म्हणजे परमार्थामध्ये. पतिव्रतेचं महात्म्य तुकोबारायांनी वर्णन केलं. एकाच त्यांच्या चरणात सांगतो, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता.
पतिव्रतेची देवावर सत्ता चालत असते. देवाला शब्द मोडता येत नाही पतिव्रतेचा. आणि पतिव्रतेचं उदाहरणच घ्यायचं असलं आपल्या अनुसूया मातेचं घ्या. अनुसूया माता जर रस्त्याने चालायला लागल्या तर सूर्याला भीती वाटायची की जास्त जर आपण ताप केला तर या अनुसूया आपल्याला शाप दिलं ना आपलं पदभ्रष्ट करील. वारा वेगानं वाहत नव्हता का तर अनुसूयेनं शाप दिला तर आपलं काही खरं नाही. मग स्वर्गात इंद्रादिक देवाला भीती वाटत होती की आपला जर स्वर्गाचा ठाय या पतिव्रतेनं घेतला तर. नव्हे जमिनीवरचे खडे सुद्धा रुजत नव्हते, भूमी सुद्धा भेट होती या अनुसूया मातेला. अत्रि ऋषींची भार्या आणि त्यांच्याच पोटी हे असणार आपल्या दत्तप्रभूंचा जन्म आहे. ते वर्णन कधीतरी एकदा आपल्याला मला बोलायचं आहे एखाद्या दिवशी. पतिव्रतेचं काय महात्म्य असतं त्याच्याविषयी एक सेपरेट विषय घेऊ आपण. आज एवढं सांगतो की त्या गांधारीनं अपतिव्रता होती ती गांधारी, म्हणून तिनं आजन्म डोळ्यावर पट्टी बांधली होती. पण धृतराष्ट्र हा शरीरानं आंधळा आणि ज्ञानाने सुद्धा आंधळा होता, म्हणून त्याला ते खरंच वाटलं नाही. त्याच्यासाठी माऊली मी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. खरं तरी मला वाटत नाही कुणाला झोप लागली असेल असं ऐकताना. अर्जुन सर्वांगाचं कान करून गीता ऐकत होता. असल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या खाईमध्ये जेव्हा भगवंत सांगायचे तेव्हा रोमाचं कान करून अर्जुन ऐकत होता. म्हणून अर्जुन देवाला फार प्रिय होता. तर त्यावेळेस माऊलींनी वर्णन केलंय, जिथं चंद्र असतो तिथं चंद्रिका असतेच, जिथं चंद्र आहे तिथं चांदणं असतं. ह्याच्यात काय वाद आहे का? चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका. जिथं आमचे भगवान शंकर आहेत तिथं आमच्या पार्वती माता आहेतच. वादच नाही, निर्विवाद सत्य आहे. शंभू ते अंबिका आणि संत तेथे विवेका असणे कीची. जिथे संत आहे तेथे विवेक आहेच. बघा ही उदाहरणं किती आहे. जसं जिकडं भगवान श्रीकृष्ण आहेत, जिकडं धनुर्धारी अर्जुन आहे तिकडंच विजय आहे हे सांगण्यासाठी हे ज्ञानोबरायांचे ओवे आहेत बरं का. हे कुणी आयऱ्या गायऱ्यानं सांगितलेलं नाही, सामान्यांची बोल नाही ती. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की जी. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आहेत तिथं ज्ञान असते. ज्ञानांचा वर्षाव होत असतो, मंगल मांगल्याचा वर्षाव होत असतो सद्गुरूंच्या ठिकाणी. तुम्ही आता अनुभवताच आहात आपले या परिवारातले, त्यात तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञान कुठं असतं? गुरुजवळ ज्ञान असतं आणि त्यांच्या ज्ञानानंच आपला उद्धार होत असतो. फक्त तुम्ही आम्ही ते ज्ञान सर्वांगाचं अर्जुनासारखं कान करून ऐकायचं आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. जरूर ना आपल्या सर्वांच्या ठिकाणी अवगुण आहेत. आपण सामान्य माणसं आहोत. कोणाला द्वेष आहे, मत्सर आहे, कोणाला कमालीचा अहंकार आहे. पण हे सगळं काढून टाकावं लागतं आणि हे टाकणं इतकं सोपं नाही. त्यासाठी संतांची, सद्गुरूंची, परमेश्वराची आणि ग्रंथांची कृपा असावी लागते. म्हणून परमार्थने हे लेकराच्या गोष्टी तुकोबाराय म्हणतात. परमार्थ म्हणजे काही खेळ नाही, भावला भावलीचा. परमार्थामध्ये कष्टही तेवढंच आहे, सुखही तेवढंच आहे, मोक्ष बी तितकाच जवळ आहे आणि परमार्थामध्ये देवही तुमच्यापासून लांब नाही, महाराज बी तुमच्यापासून लांब नाही जाणार आणि दादाही तुमच्यापासून लांब नाही जाणार. तुमचा तितका भावच फक्त पाहिजे. ते आपली परीक्षा घेत असतात नाही या ना त्या मार्गाने. महाराज भावाची भुकेली आहे. महाराजांना तुमचा आमचा भाव पाहिजे. तुमच्या आमचे अवगुण तिथं काम करीत नाहीत. अवगुणामुळं आपली अवघी फजिती होत असते. म्हणून आम्हाला प्रत्येक पावलोपावली विचार करायचा आहे की आम्हाला या अवगुणापासून बाहेर गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठी मात्र या कृपा असाव्या लागतात. आणि या कृपा असण्यासाठी आम्हाला कुठंतरी सेवा, नीती, आचार, विचार, परमार्थ, नामस्मरण, चिंतन, ध्यान, धारणा
हे घडल्या पाहिजे. म्हणून गीतेमध्ये बोलताना अर्जुन आज या युद्धामध्ये उभा आहे. माऊली म्हणतात अर्जुन, जसं त्याचं एक उदाहरण दिले, बापाला वाटत असतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आपला मुलगा असो, आणि तो कितीही जगावा, बुद्धिमान असावा, शूरवीर असावा, गुणवान असावा, भक्तिमान असावा, कीर्तिमान असावा, त्याचं विश्वात नाव व्हावं ही बापाची इच्छा असते, आई बापाची इच्छा असते. आणि त्यात मधली त्यात पुन्हा गंमत सांगतो. आज युद्धामध्ये अर्जुनाचं पारडं मोठं जड आहे. अर्जुन फार श्रेष्ठ आहे. त्याचं वर्णन माऊली म्हणतात का श्रेष्ठ आहे अर्जुन आज? कारण त्याच्या पाठीमाग श्रीकृष्ण हे बाप म्हणून उभा आहेत आणि लक्ष्मी माता ही माता म्हणून उभा आहे. श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया अशी ओवी आहे. कमळा म्हणले, कमळ आईसाहेबाला आवडतं म्हणून कमळा म्हणलंय माऊलींनी. श्रीकृष्ण बाप जननी कमळाच आहे. म्हणून अर्जुनाच्या पाठीमाग आज विष्णू लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि लक्ष्मी ही स्वतः उभा आहेत. म्हणून अर्जुनाचं पारड जड आहे आणि भगवंताची इच्छा आहे. मग भगवंताने त्यांचीच बाजू का धरली? ते धर्मानं वागत होते, अधर्मानं कौरव होते. अधर्माचा हा नाशच होत असतो, अहंकाराचा नाशच होत असतो. मग तो किती का मोठा असेना, भीष्माचार्यासारखा का असेना, रावणासारखा असेना, कंसासारखा का असेना, आणि याच्याहून किती लाख पटीनं मोठा का असेना, त्याचा सर्वनाश अटळ आहे. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आपण सगळं आपला मोठेपणा विसरावा, त्यांच्या पुढे लीन व्हावं, नम्र व्हावं. त्यांचं अंतकरणापासून अंगावर रोमांच उभा राहतील, कंठ सद्गतीत होईल, नेत्रातून अश्रूच्या धारा लागतील. अशा प्रकारे सद्गुरूंचं आणि देवाचं जर नाव घेतलं तर ते दूर लोटले तरी जात नाही. इतकी ती कृपावंत असतात. अशी कृपावंत माया जगामध्ये कोणी नाही. म्हणून आपला मुलगा मोठा असावा असं वाटतं. तसंच भगवंताला वाटत होतं की अर्जुन आज माझा मुलाप्रमाणे आहे आणि याचाच विजय होणार आहे आणि हाच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. आणि खर्च तर कर्णासारख्याला सुद्धा आता ह्याचा मोठा इतिहास आहे गीतेमधला, तोही कधीतरी सांगेल. गीता फार मोठी आहे. भगवंताचं नाव अमृतापेक्षा मोठं आहे, गंगेपेक्षा पवित्र आहे. असो, कितीही बोललं गीतेवरती कमीच आहे. थोडासा आजच्या या मार्गदर्शनाच्या निमित्तानं संतांच्या महात्म्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला, गीतेवर थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. आणि खर तर हे जसं वाटतं भगवंताला वाटतं, दादांना वाटतं बोलावं म्हणून मी बोलायचा अभ्यास करीत असतो. एरवी मला बोललंच पाहिजे असं काही नाही, पण जसं मग आता यांच्या इच्छेपुढे माझं काय चालत नाही. मी कोण आहे तिथं? मी अल्पज्ञ आहे, अल्पमती आहे. एवढ्या मोठ्या भगवंतानी इच्छा करावी, दादानी इच्छा करावी, यापेक्षा माझ्या जीवनात भाग्य दुसरं नाही. असो, हे सत्य आहे, हे दादांना माहिती आहे. दादा सर्व जाणतात. बाकीच्यांच्या बुद्धीच्या बाहेर जरी असलं तरी हे दादांना माहिती आहे, भगवंताला माहिती आहे, मला माहिती आहे. म्हणून मी अशा अल्पमतीप्रमाणे तुमच्यापर्यंत, अंतःकरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून महाराज, भगवंत, दादा आपल्या हृदयामध्ये ठसावी, त्यांची चरण हृदयात राहावी, त्यांचं नाम मुखात राहावं. अशासाठी आपला हा सगळा अट्टहास, खटाटोप आणि संसारातनं वेळ काढून ह्या सगळा परमार्थ मार्गाला लावायचा आहे. दादा बोलणार आहेत, इतर बोलणार असतील. अर्धा तासाच्याही वर पाऊण तास होत आलेला आहे. वेळेचे बंधन आहे. पुन्हा एकदा झालेली सेवा, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, दादा वहिनी, स्वामी महाराज, दत्त प्रभू
श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती या सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्वांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक श्री स्वामी समर्थ. पुढची आपल्या ऍडमिन पुढची सेवा कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा? हो दादा, श्री स्वामी समर्थ. हा, ठीक आहे, चालेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज शनिवार आपल्या मार्गदर्शनाचा दिवस. थोडं बिझी असल्या कारणाने अरुणाताईंचं मार्गदर्शन काही ऐकायला मिळालं नाही. तर त्यातून दादांचं मार्गदर्शन ऐकत होतो. खूप छान. पण दादा म्हणजे काय बोलणार, त्यांच्याविषयी शब्दच नाही. ज्ञान शब्द त्यांचं संप्रदायाबद्दल असलेलं ज्ञान, अपार असं ज्ञान, ते अनुभवातून मिळालेलं ज्ञान आहे. त्यातून जे विचार येतात तर ते आध्यात्मिक विचार आपण आत्मसात केले पाहिजे. हेच विचार, या विचारांचा संघ, यातून आपल्याला योग्य ती आध्यात्मिक प्रेरणा मिळते. या प्रेरणेच्या माध्यमातून तो परमेश्वर आपल्या सर्वांना अभाव असं वाटत असतो. त्याची कार्यप्रणाली कळते, कृष्ण नीती कळते, परमेश्वराची नीती कळते. तर त्या त्या काळात असलेले परमेश्वराचे अवतार आणि त्यांनी केलेल्या त्या योजना, भक्तांबद्दल त्यांनी दाखवलेलं प्रेम, हे त्या त्या काळाला अनुसरून होतं. रामाचा काळ वेगळा होता, भगवंत कृष्णांचा काळ वेगळा होता आणि त्या त्या काळामध्ये त्यांच्या ज्या लीला झाल्यात त्या त्या कालानुसार अनुभूत्या. तर प्रत्येकाचे तत्व जरी थोडे भिन्न असले तरी धर्म संरक्षणासाठी हा सगळा अट्टहास होता. आणि तेच कार्य या श्री गुरुदेव दत्त परिवारातून आपल्याकडे केले जाते. धर्म संस्थापण्यासाठी हिंदू धर्म हे विश्वाच्या जगद्गुरु पदावरती आरूढ होऊन बसेल. मगाशी दादांनी सांगितलं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण की विश्वामध्ये गीतेसारखं अमूल्य असं धर्मग्रंथ कुठेही नाही. गीतेपासूनच इतर धर्मांची किंवा धर्मग्रंथांची ही निर्मिती झालेली आहे असं मला हरकत नाही. स्वयं महात्मा गांधी सुद्धा हिंदू धर्माला सर्व धर्मांची जननी म्हणत होते, माय म्हणत होते. म्हणजे इथूनच सर्व धर्मांची उत्पत्ती आहे असं सरळ सरळ त्याचा बोध ते दाखवत होते. म्हणून आपण या ठिकाणी खूप भाग्यवान आहात की भारत भूमीवरती ही जी कर्मभूमी आहे, या कर्मभूमीवर आपला जन्म झालाय आणि या कर्मभूमीवरती विशेष म्हणजे जन्म होऊन हिंदू सनातन संस्कृती टिकवण्याचा, तो अभ्यास करण्याचा जो दुवा आपल्याला मिळालाय, हा पुण्यवान लोकांचं काम आहे. भाग्यशाली जे आहेत त्यांनी अजून हा सनातन हिंदू संस्कृतीचा अभ्यास केला नाही आणि आजच्या स्थितीला आपल्या सर्वांना हा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो जरी आपल्याकडे आज शैक्षणिकांमध्ये त्याची उपलब्धता जरी नसली तरी आपण
धर्माचा अभ्यास करावा. आपल्या अजून सुद्धा विश्वात भारत धर्म, इस्कॉन सारखे धर्म आहेत किंवा ते ज्ञान सांगणारे पंथ आहेत. मानभो सारखा पंथ आहे. मानभो सुद्धा फार मोठा असा हा विशाल पंथ आहे की तो भगवद्गीता एकमेव आधार घेऊन जगाला धर्मतत्व सांगणारा पंथ आहे. दत्त मार्गातले अनेक पंथ तर आपल्याला ही संस्कृती टिकवण्यासाठी, त्या धर्म संस्कृतीसाठी हे पंथ सदा सर्वदा कार्यरत असतात. तसंच आपला हा श्री गुरुदेव दत्त परिवार देखील आपण या माध्यमातून ही संस्कृती टिकवण्याचा अट्टहास आहे आणि गीतेचा अन्वयार्थ किंवा विश्वामध्ये ही ब्रह्म ज्ञानाची जी काही शिकवण आहे ती शिकवण आपल्याला ह्या विश्व गुरुपदावरती, हिंदू संस्कृती हिंदुस्थानाला विश्व गुरुपदावरती बसल्याशिवाय राहणार नाहीत. तर त्यासाठी हे रामराज्य येणं महत्वाचं आहे या धर्मभूमीवरती. तर हे रामराज्य कसं येईल तेव्हा मनामनामध्ये जेव्हा भक्ती पेरली जाईल, मनामनात जेव्हा आस्तिकता वाढवून श्रद्धा निर्माण होईल, सदोष राहणीमान जेव्हा चालू होईल, आचार व्यवहार विचार यांना योग्य ती धर्म संस्कृतीचे बंधन लावले जातील, तेव्हा नक्कीच मानवाचा देव झाल्याशिवाय राहत नाही. फक्त एकच महत्वाचे, दानवी वृत्तीकडे आपण वळू नये. दानवी वृत्ती कशा असतात, स्वैराचार व्यभिचार, त्याला कुठलीही बंधनं नाहीत. अहंकार गर्व हे सर्व गोष्टी दानवी संपदा आहेत. दैवी संपदा विनम्रता, क्षमा, धर्म नुसार वागणं, तर ह्या दैवी संपदा आहेत. तर यांचा अंगीकार निदान माणसाचा एक मानव तरी व्हायला पाहिजे, पण तो मानव दानववृत्तीकडे झुकू नये, त्याचा दैवी संपदेकडे त्याचा कल निर्माण व्हावा. दैवी संपदा सहज मिळत नाही, त्यासाठी योगी गुरु लागतात, दीक्षा घ्यावी लागते आणि दीक्षेतूनच तो दैवी संपदेचा प्रवास चालू होतो. म्हणून आपण दर गुरुपौर्णिमेला स्वामींची दीक्षा घेत असतो आणि त्या दिवशी आपल्या वर्षभरातून आपल्याकडनं कळत नकळत काही दोषयुक्त कर्म झाले असतील तर तो असा एकच दिवस आहे स्वामींना आपण क्षमा मागून नवीन वर्षाचं गुरुपद घ्यायला आपण प्रार्थना करत असतो. आणि स्वामी कधीही आज जीवनाचं गुरुपद घेत नाही. प्रत्येक वर्षी गुरुपद आपल्याला घ्यावं लागतं, कारण गुरु गुरु आहेत पण आपण शिष्यपदाला लायबल नाहीत. म्हणून या धर्म संस्कृतीनुसार राहणं, स्वामींची सेवा साधना करणं आणि स्वामीचे विचार घरोघरी पोहोचवणं, खऱ्या अर्थाने ती श्रद्धेतून हे परब्रह्म अनुभवावं लागतं. तर त्यासाठी एक विशिष्ट वातावरण निर्मिती करावी लागते. अनेक प्रकारच्या कसोट्या असतात. श्रद्धा असते, श्रद्धेच्या भावनेतून आपल्याला त्या कसोट्या पार कराव्या लागतात. आध्यात्मिक कसोटी फार कठीण आहे. तिला क्षणाक्षणाला आपला प्रत्यय घ्यावा लागतो आणि योग्य मार्गदर्शन जर आपल्याला असलं तर त्या कसोट्यांचं पुढे आपलं निघून जातं. उगाच आपण म्हणतो भक्ती फार कठीण आहे बाबा, नको नको नको, आणि त्यातच आपलं काय होतं की आपण त्याच्यापासून प्रवृत्त होतो आणि असाच मानवी जन्म आपण व्यर्थ खर्च करतो. आपले काम व्हावं म्हणून इकडे येऊ नका, खऱ्या अर्थाने आपलं काम व्हावं म्हणून इकडे या. लोक आपल्याकडे आमच्याकडे येतात, त्यांचे जे काही थोडेफार कामं व्हावेत, दुःख संकट तेवढं मिटले, अनुभव आले, मग ते त्यांना त्या गोष्टीचा विशेष गंध नाही. पण आमच्याकडे या, शोधबोध घ्यायला सत्याचा. जगात मी कोण आहे, माझं काय काम आहे, परमेश्वराने मला जन्माला का घातलंय, कशासाठी घातलंय, ही पृथ्वी काय आहे, तिचा माझा संबंध काय, विश्वातलं सर्व ज्ञान, सर्वोत्कृष्ट ज्ञान कुठलंय, जगी उद्धारण्याच्या क्रिया कशा आहेत, नेमकं हे सगळं रहस्य काय आहे, यात मला का टाकलंय, त्यातून मी बाहेर कसं निघेन, किंवा अखंड वस्तूंचा साक्षात्कार व्हावा, सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळावं, यासाठी आपल्याला गुरु करायचे असतं. आणि ते काही लगेच असं मिळत नाही.
त्याला खडतर तपश्चर्या करावी लागते. अंगी प्रचंड विनम्रता घेऊन पुढे यावं लागतं. वाघाचं काळीज घेऊन, सिंहाचं काळीज घेऊन ही भक्ती साध्य करावी लागते. ती सहज प्राप्त होईल असं नाही, तर त्यासाठी अक्षय पुण्याची गणना लागते. आणि हे पुण्ययुक्त कर्म, उत्तम कर्म आपले कसे होतील, तर भक्तियुक्त कर्म केलेत. अनेक लोकांचे दुःख प्रश्न स्वामींकडे मांडलेत, त्यांना योग्य ते उपाय सांगून, त्यांना स्वामी सेवा सांगून त्यांचे दुःख सोडवण्याचे प्रयत्न केलेत. अनेक विविध प्रकारातून स्वामींचं कार्य केलं, तर हे अतिशय उत्तम पुण्यकर्म आहेत. आणि हे करत असताना संकट तुम्हाला घेतले जातील, विशेष नाही. कुठलंही चांगलं कार्य ज्यावेळेस तुम्हाला चोफेरून त्याचा त्रास होतो किंवा तुम्हाला चांगल्या कार्याची खूप खूप कसोटी द्यावी लागते, तेव्हा समजायचं की तुमचे दिव्य कर्म आहेत. वाईट काम करायला कोणती कसोटी द्यावी लागत नाही, ते सहज होतात. आणि त्याला कुठेही अपोज केला जात नाही. दोषयुक्त कर्म सहज होतात, पण चांगली कर्म करायला संकटांनी घ्यायला असतं. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, जेव्हा तुम्हाला चोफेरून त्रास होत असेल, तुमच्या कुठल्याही योजना किंवा कुठल्याही कार्याचा चोफेरून विरोध केला जात असेल, तेव्हा समजावं की तुम्ही खूप छान आणि उत्तम कार्य करतायत. तर असाच हा प्रकार असतो. पुण्य सहज आपल्या लक्षात पडत नाहीत, फार कष्टाने ते येतं आणि ते टिकवून कसं ठेवावं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. बरेच सेवेकरी आम्ही पाहतो 30-30, 40-40 वर्षाला खूप सेवा करतात, घडत अजिबात नाही. पण प्रत्येक वेळी ते सेवा कुठे ना कुठे कोणाला वेडाकडे बोलण्यात, द्वेषात किंवा कुठल्या ना कुठल्या भागामध्ये ती सेवा ते ट्रान्सफर करत असतात. स्वतःकडे ते ठेवतच नाही ते पुण्य. का? स्वभाव, गुणधर्म, कारण आहार, विहार, आचार आणि स्वभाव प्रणाली यात काहीच तडजोड नसते. आणि ही तडजोड नसल्या कारणाने ते पुण्य आपल्या राशीत टिकत नाही. म्हणून भाव खूप महत्वाचा, श्रद्धा, भक्ती महत्वाची, आणि त्या सर्वांसोबत जर हे सगळं टिकवून ठेवायचं असेल तर विनम्रता खूप महत्वाची. लाख बोल लोकांचे ऐकायचे, पण आपण बोल ऐकणाऱ्यांमध्ये राहायचं. आपण बोलणाऱ्यांमध्ये कधी राहू नये. आपण सहन करणाऱ्यांमध्ये राहावं, त्रास देणाऱ्यांमध्ये राहू नये. आपण दान देणाऱ्यांमध्ये राहावं, दान घेणाऱ्यांमध्ये राहू नये. तर अशा काही गोष्टी आहेत, ते मनापासून जर केल्यात, बघा, लाखातनच एखाद्याचा उद्धार होतो, कोटीतनच एखादा सिद्ध होतो. लक्षात घ्या, क्रियाप्रक्रिया जेवढ्या कठीण आहेत तेवढे तुम्हाला, जेवढं तुम्ही घडाल तेवढं तुम्हाला मिळेल. आणि स्वामी तर असे आहेत की काय फार मोठी परीक्षा घेत नाहीत. ते भक्ताला जेवढं पचेल तेवढं दुःख देतात किंवा तेवढं त्याचे दोष काढतात, जेवढं पचेल तेवढं त्याला ज्ञान देतात. म्हणून सध्याच्या काळामध्ये स्वामींसारखे वैश्विक गुरु कुठेही मिळणार नाहीत. हे परब्रह्म शक्ती आहे, यांनाच तुम्ही गुरु करा आणि ह्या गुरूंच्या माध्यमातून सेवा साधना करून स्वतःचा सहज सहज उद्धार करून घ्या. अधिक वेळ मी बोलणार नाही आज, कारण मी बाहेर आहे, बंधन असल्या कारणाने अधिक वेळ मला घेता येणार नाही. चालेल, या पुढचं जे मार्गदर्शन आहे ओम दत्त आहे. श्री स्वामी समर्थ. मी माझं मार्गदर्शन या ठिकाणी आटोपतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ सर. आज मी गुरूंबद्दल एक गोष्ट सांगणार आहे, कारण की आता आपली गुरुपौर्णिमा येते आणि गुरूंचं महत्व काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता रमणदादांनी पण पालखी सोहळ्याबद्दल सांगितलं, सगळ्या संतांबद्दल सांगितलं. तर गुरु किती श्रेष्ठ असतात, गुरूंचा महिमा काय असतो, तर एक मी छोट्याशा गोष्टीतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम कृष्णा वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. खूप प्रकारचे म्हणजे आपले गुरु खूप असतात आणि शिष्य कसे असतात.
शिष्यांचा गुरूंवर किती विश्वास पाहिजे आणि जर शिष्याने गुरूंवरती विश्वास टाकला तर काय होतं तर हे आपल्याला ह्या कथेतून समजलं. शिष्य त्याचा गुरु होता होता श्री तो स्वामी समर्थ. असा थोडं तरी मध्ये बसा ना ताई. आवाज ब्रेक होतोय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आता येतोय? हो हो येतोय. श्री स्वामी समर्थ. येतोय ताई येतोय. श्री स्वामी समर्थ. एक त्याच्या गुरुवरती त्याचा खूप विश्वास असतो. तो त्याच्या गुरूंची खूप भक्ती करत असतो. तो एकनिष्ठ असा शिष्य असतो. एक दिवस त्याचे गुरु त्याला भिक्षा मागवण्यासाठी एका नवीन गावामध्ये पाठवतात. तो खूप साधा असतो. तो त्याच्या गुरुच्या सांगण्यावरून त्या गावात जातो आणि तिथे तो एक तांत्रिक राहत असतो आणि तो शिष्य नेमका त्या तांत्रिकाच्या झोपडी बाहेरच जाऊन भिक्षा मागतो. त्याला काहीच माहिती नसतं की इथे तांत्रिक राहतो म्हणून आणि तो भरपूर वेळेस आवाज देतो. तांत्रिक काही बाहेर येत नाही आणि मग तरी हा भिक्षा मागत असतो. मग तो तांत्रिक बाहेर येतो आणि त्याला खूप राग होतो की तुला समजत नाही का, तू माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणला आहे. तुला भिक्षा तर काहीच मिळणार नाही. तू इथून निघून जा. आणि याला माहिती नसतं की हा तांत्रिक वगैरे आहे. मग तो म्हणतो मी तर माझ्या गुरुच्या आज्ञेने भिक्षा मागतोय. तो तांत्रिक म्हणतो तुला भिक्षा मिळणार नाही. तू इथून जा आणि तुला ह्या गावामध्ये सुद्धा आता कुठेच भिक्षा मिळणार नाही. तू माझी पूजा खराब केलीये. तो म्हणतो की अरे असं कसं, माझे गुरु कसे उपाशी राहतील. मी तर भिक्षा घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही नका देऊ, मी दुसरीकडून घेईल. मग त्या तांत्रिकला फार क्रोध येतो. तो म्हणतो की मी पण बघतो तुला कोण भिक्षा देतं. आणि त्या गावामध्ये त्या तांत्रिकाचा एवढा दरारा असतो की सर्वांना माहिती असतं की हा तांत्रिक आहे, याच्याकडे खूप सिद्धी आहे आणि हा म्हणजे असं एकदम डेंजरवाला तांत्रिक असतो. तो सर्व गाव त्याला घाबरत असतं आणि मग त्याला कोणी भिक्षा द्यायलाच नसतो आणि सगळेजण त्याची गंमत पाहत त्याचीच हिंमत नसते की. आणि इकडे याला काहीच माहिती नसतं की हा तांत्रिक आहे, याच्याकडे भरपूर अशा शक्ती बिक्ती आहे. तो तर त्याच्या फक्त गुरुची आज्ञेचं पालन करायचं म्हणून तिथे आलेला असतो. मग तो म्हणतो जोपर्यंत मला भिक्षा मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही आता कुठेच जाणार नाही. मग त्या तांत्रिकाला मात्र फार राग येतो आणि तो रागाच्या भरात म्हणतो आज रात्री तू मरशील. तू माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणला आणि मी सांगितल्यावर पण तू जात नाहीये. तू जो जिद्दीपणा करतोय ना, तर आज रात्री तू मरशील. हे ऐकल्यावर तो थोडा विचारात पडतो आणि गावातले सर्वजण बघत असतात, सगळी गंमत बघत असतात. ते सर्वजण मात्र मग एकमेकांमध्ये कुजबूज करायला लागतात की हा बिचारा, याला तर काहीच माहिती नाहीये, पण आज हा मरणार आहे. कारण की सर्वांना त्या तांत्रिकाची शक्ती माहिती असते आणि जेव्हा हा सर्वांकडे पाहतो मग मात्र याला भीती वाटते आणि तो खूप घाबरून जातो आणि तो परत खाली हात त्याच्या गुरुकडे येतो. मग त्याचे गुरु त्याला म्हणतात का रे, मिळाली का तुला भिक्षा. त्याचा चेहरा असा पडलेला असतो, खाली मान घालून. तो काहीच बोलत नाही, शांतपणे उभा असतो. त्याचे गुरु त्याला परत विचारतात काय रे, काय झालं, मिळाली नाही का तुला भिक्षा. तो म्हणतो हो मिळाली ना, मला भिक्षेत तर मृत्यू भेटला आहे. त्याचे गुरु म्हणतात म्हणजे काय. मग तो झालेला सर्व प्रकार त्याच्या गुरुला सांगतो आणि मग त्याचे गुरु हसतात. मग तो त्यांच्याकडे आश्चर्याने बघतो आणि त्याचे गुरु त्याला म्हणतात ठीक आहे ना, मरणार तर सगळेच आहे, आम्ही पण मरणार आहे. एक दिवस मीही मरणार आहे. फरक एवढा आहे की तू आज मरणार आहे, आम्हाला माहिती नाही की आम्ही कधी मरणार आहे. मग त्याला वाईट वाटतं की अरे असं कसं, माझे गुरु असं कसं बोलू शकतात. ते म्हणतात अरे तू किती नशीबवान आहे, कमीत कमी तुला माहिती तर आहे की तू आज मरून, आम्हाला तर माहिती पण नाही मरणार. मग गुरुचं बोलणं ऐकल्यावर त्यांना फार वाईट वाटतं. मग तो म्हणतो की ह्या गुरूंसाठी मी माझे आई वडील बहीण भाऊ घरदार सगळं सोडलं आणि मी यांना सांगतोय की आज मी मरणार आहे, तो तांत्रिक आज मला मारणार आहे, तर यांना काहीच वाटत नाहीये. मग मात्र त्याला ना त्याच्या फॅमिलीची फार आठवण यायला लागते. ते म्हणतात ना, ज्यावेळेस आपलं मरण येतं ना तेव्हा आपल्याला आपले सगळेजण आठवतात. मग मग तो खूप दुःखी होतो आणि मग तो त्याच्या झोपडीमध्ये जाऊन बसून राहतो. मग संध्याकाळ होते, त्याचे गुरुजी त्याच्याकडे येतात आणि म्हणतात काय रे, जेवण नाही करत का, अजून पण तसाच बसलेला आहेस. मग तो म्हणतो नाही नाही, मला जेवायचं पण नाहीये. मग त्याचे गुरु म्हणतात का, आज काय उपाशी पोटीच मरायचंय तुला.
जसे जसे त्याचे गुरु बोलत असतात त्याला एकदम दुःख होत असतं की हे असं का करतायत, मी किती दुःखी आहे. आणि मग त्याला ना एकदम त्याच्या आईची आठवण यायला लागते की मी किती दिवस झालो, मी यांच्यासाठी सर्व सोडून दिलं, मी माझ्या आईला पण भेटलो नाहीये, किती दिवस झालो, मी तिला पाहिलं पण नाहीये, तिच्याशी बोललं पण नाहीये, आणि आता ती पण नाहीये की मी मरणार आहे, आता काय, तर मी मग त्याचे गुरु त्याला म्हणतात की मरून घे, टेन्शन घेऊ नको, मरताना कशाला टेन्शन घ्यायचं, आणि फक्त एक काम कर, मरण्याच्या अगोदर तू थोडीशी तुझ्या गुरुची सेवा कर. आणि ना खूप पाय दुखतायत, तर तू एक काम कर, आता जेवण करून तू माझ्या झोपडीमध्ये ये आणि संपूर्ण रात्रभर माझे पाय दाबत बैस. आणि मग ते निघून जातात. आणि मग तो विचार करतो की म्हणजे मी आज मरणार आहे आणि माझ्या गुरूंचं तर वेगळंच काहीतरी चालू आहे, आणि ते थोडेसेही त्यांना टेन्शन नाहीये, त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये, त्यांना थोडंही माझ्याबद्दल प्रेम नाहीये. पण तो म्हणतो की ठीक आहे ना, असंही माझ्या घरचे तर आता माझ्या जवळ नाहीये, एवढे एकच गुरु आहे जे माझे, मी त्यांना माझं मानतो, आणि जाता जाता शेवटी गुरु आज्ञेचं पालन होईल ना. मग तो त्यांच्या जवळ जातो. मग त्याचे गुरुजी म्हणतात, तू माझे संपूर्ण रात्रभर पाय दाब आणि कितीही काहीही झालं तरी माझे चरण सोडून जाऊ नकोस, अगदी भूकंप आला ना तरी पण. आणि ह्याचं तर तारतम्य काही ठिकाणावर नसतं, गुरु काय बोलताय त्याला काही कळत पण नसतं. तो म्हणतो हा ठीक आहे. मग तो मनात विचार करतो की जाऊ दे, मरता मरता जर आपण गुरुचे पाय दाबू तर थोडंफार तर पुण्य भेटेल, मरणाचा जो काही त्रास असेल तो तर थोडा कमी होईल. आणि मग तो त्याच्या गुरुचे पाय दाबायला सुरू करतो. आणि जसा पहिला प्रहर होतो रात्रीचा, तो तांत्रिक मात्र इकडे तंत्र मंत्राच्या साह्याने एक छोटी बाहुली तयार करतो त्याला मारण्यासाठी, आणि त्या बाहुलीला आदेश देतो की तू जा आणि त्याला मारून टाक म्हणून. आणि हा बिचारा पाय दाबत बसलेला आहे, गुरु मस्त झोपलेले आहेत, आणि ती जशी ती बाहुली, छोटीशी बाहुली चालत चालत येते आणि त्या गुरूंच्या झोपडीच्या बाहेर उभी राहते. ती त्याला आवाज देते. मग तो बघतो, मग ती म्हणते इकडे आहे. तो म्हणतो की नाही, माझ्या गुरूंनी मला सांगितलंय पाय दाबायला, मी नाही येणार. मग ती त्याला प्रेमाने बोलवते तरी तो उठत नाही, आणि ती त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोलवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही उठत नाही. मग ती बाहुली परत चालली जाते. मग दुसरा प्रहर होतो. दुसऱ्या प्रहरात तो तांत्रिक एक गोळा तयार करतो आणि तो पाठवतो. तो गोळा पण जसा येतो तसा तो गुरूंच्या झोपडीच्या बाहेरच थांबतो. तोही त्याला बोलवू शकत नाही बाहेर आणि काहीच करू नाही शकत. मग तिसरा प्रहर सुरू होतो. मग तो तांत्रिक मात्र यमराजाचे दूतांसारखे 2 दूत तयार करतो आणि ते पाठवतो. पण ते दूत पण झोपडीच्या मध्ये प्रवेश करू नाही शकत. ते त्याला बाहेर बोलवतात. तो म्हणतो की नाही, माझ्या गुरूंनी मला चरण सोडायला नाही सांगितले, मी त्यांना त्यांचे पाय दाबतोय. मग ते त्याला दमदाटी करतात, घाबरवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो काही त्याची जागा सोडत नाही. मग मात्र शेवटच्या प्रहराला तो तांत्रिक त्याच्या आईला पाठवतो, आणि नेमकं याला संध्याकाळपासून त्याच्या आईची खूप आठवण येत असते. त्याची आई येते आणि तीही झोपडीच्या बाहेरच उभी राहते, तीही मध्ये प्रवेश नाही करू शकत. ती म्हणते, बेटा मला कळलं तू आज मरणार आहे, बघ मी तुला भेटायला आली आहे, किती दिवस झाले मी तुला पाहिलं पण नाही, ये माझ्या जवळ ये, मला तुझे लाड करायचे आहे, तुला कुशीत घ्यायचं आहे, तुझ्याशी खूप बोलायचंय. आणि जसा तो त्याच्या आईला पाहतो त्याला खूप रडू येतं की मी किती वेळची हिची वाट पाहतोय. आणि जसा तो जायला लागतो तसं त्याला आठवतं की गुरूंनी सांगितलंय काहीही झालं तरी माझे चरण सोडायचे नाही. आणि मग तो विचार करतो. त्याची आई म्हणते, एवढा काय विचार करतोस, मी तर तुझी आई आहे ना. मग तो म्हणतो, हो पण तू थांब थोडंसं, मला गुरूंनी नाही सांगितलंय ना. आणि त्याची आई उभी राहते आणि निघून जाते. मग ब्रह्ममुहूर्ताची वेळ होते. त्याचे गुरु उठतात आणि हा त्यांचे पाय दाबत बसलेला असतो. ते म्हणतात, काय रे, रात्रभर तू काय माझे पायच दाबत बसलेला होता, आणि तू तर रात्रीतून मरणार होता ना, तू जिवंत कसा काय? मग त्याच्या गुरुचं ऐकल्यावर त्याला रात्री घडलेलं सर्व आठवतं, की आधी एक बाहुली आली, मग नंतर आगीचा एक गोळा आला, यमदूत आले, आणि मग त्याला आठवतं की शेवटी तर माझी आई आली होती. मग त्याला सर्व समजतं
की आपल्या गुरूंनी का आपल्याला चरण पकडून ठेवायला सांगितलं होतं. तो त्याच्या गुरूंचे चरण पकडून इतका जोरजोरात रडू लागतो. तो म्हणतो, मला माहितीच नव्हतं की तुम्ही मला यासाठी पाय दाबायची सेवा दिली होती. जो खरा शिष्य असतो ना, तो म्हणजे त्याच्या जवळ कोणतंच तंत्र मंत्र काम नाही करत. जिथे फक्त गुरुमंत्रच काम करतो. म्हणूनच असं म्हणतात की आयुष्यात जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटत नाही ना, तोपर्यंत तुमचं जीवन व्यर्थ आहे. आणि एकदा का तुम्ही तुमच्या गुरूंचे चरण पकडले, एकदा का तुम्ही तुमच्या गुरुला शरण गेले, तर मग कितीही मोठं संकट असू देत, ते तुमचं ते बालपण बाका नाही करू शकत. मृत्यू सुद्धा परत निघून जातो. असं गुरुचं महिमा आहे. आणि शेवटच्या 4 लाईन म्हणेल, आज रमणदादांनी पालखी सोहळ्याबद्दल बोलले. आपली आता आषाढी एकादशी येते, तर मी आषाढी एकादशीचं 4 लाईन बोलते. आली आषाढी एकादशी, दिंड्या चालल्या पंढरीशी. आली आषाढी एकादशी, दिंड्या चालल्या पंढरीशी. सखुबाई बोले विठ्ठलासी, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. सखुबाई बांधल्या खांबासी, कुलप लाविले दारासी. सखुबाई बांधल्या खांबासी, कुलप लाविले दारासी. विठ्ठलाले सोडण्यासी, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. सासूचा सासुरवास, नंदा जावा देती त्रास. सासूचा सासुरवास, नंदा जावा देती त्रास. पती गेले प्रवासास, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. पुंडलिक मंडपासी, नामदेव परिपाशी. पुंडलिक मंडपासी, नामदेव परिपासी. कानू पात्रा द्वारकेसी, कशी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. नदीला आला पूर, नदीला आला पूर. उतरून जाऊ पैल तीर, उतरून जाऊ पैल तीर. जीवा वाटे हुर हुर, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. लाही पौर्णिमेच्याशी, गोकुळपुरात झाली दाटी. लाही पौर्णिमेशी, गोकुळपुरात झाली दाटी. विठ्ठलाच्या भेटीसाठी, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. आली आषाढी एकादशी, दिंड्या चालल्या पंढरीसी. सखुबाई बोले विठ्ठलासी, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा, कशी मी येऊ येऊ पांडुरंगा. झालेली सर्व सेवा श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंगलताई. श्री स्वामी समर्थ. अरुणाताई कंटिन्यू करतायत ना? श्री स्वामी समर्थ. अनुभव. श्री स्वामी समर्थ. आता आपण अनुभव सत्र घेऊया. आपल्या ज्या सेवा चालू असतात, सकाळी महामृत्युंजय यंत्राची सेवा चालू आहे, त्यानंतर 7 वाजता रुद्राभिषेक सेवा असते, 10 वाजता विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, कालभैरवाष्टक, स्वामींचा जप, या सातत्याने आपल्या रोजच्या सेवा चालू आहेत. त्यानंतर आपले बुधवारी मार्गदर्शन मीटिंग असते, शनिवारी आणि बुधवारी. तर त्या माध्यमातून आणि दादा जे ध्यान घेतात, तर त्या माध्यमातून कोणाला अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही सांगू शकता. बघा, अनुभव म्हणजे तो भगवंताचा प्रसाद असतो आणि तो वाटायचा असतो. जेव्हा आपण वाटतो त्यातून आपल्याला आनंद मिळतो. आणि तुम्ही जेव्हा अनुभव सांगता
त्यातून जर एखादा दुसरा जरी सेवेकरी घडला तर त्याचं दुःख दूर होतं आणि त्याचा जो आशीर्वाद आहे तुम्हाला नकळत मिळत असतो. त्यामुळे अनुभव जरूर सांगावे. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगण्यासाठी बघा तुम्हाला जे समोर सर्कल दिसतंय ना, गोल दिसतोय, त्याला तुम्हाला टच करायचंय. त्याला टच केल्यानंतर तुम्हाला आम्ही अलाउ करू आणि मग तुम्ही बोलू शकता. अनुभव सांगताना पहिलं आपलं नाव सांगा, कुठून बोलतात ते सांगा आणि आपला अनुभव थोडक्यात सांगा, जेणेकरून इतरांना पण आपला अनुभव सांगता येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा औदुंबरला पण सेवेकरी आले होते, तरी अजून काही अनुभव म्हणजे शेअर नाही केलेले, अनुभव सांगितले नाहीयेत. तर असं करू नका. तुम्हाला जे पण असतील छोटे मोठे आणि आपले काय मनाचे जोडून अनुभव सांगायचे असं पण काही नाहीये. जे आलेत तेच सांगा. पण तुम्ही असं अनुभव साठवून ठेवू नका तुमच्याकडे. तुम्ही जेव्हा ते अनुभव सांगाल तर तुम्हाला आणखी दुसरे अनुभव येतील. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मी रेणुका गायकवाड शिरडोन मधून बोलते. नरसोबावाडीपासून 7 किलोमीटर आहे. माझा अनुभव असा आहे की माझं 6 महिन्याचं बाळ आहे आणि राधाकृष्णाचं पोस्टर आहे आणि ते मी दुपारची वेळ होती आणि ते एकसारखं मोठमोठ्याने हसत होतं त्याच्याकडे बघून. श्री स्वामी समर्थ. हा. हा, खूप छान ताई. बघा लहान मुलांना पण कळत असतं, म्हणजे आपल्या समोर काय दिसतंय, आपण काय ऐकतंय, पण आपले जे संस्कार असतात त्याच्यावर ते अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना आपण जे चांगलं दाखवू, त्यांना जे चांगलं ऐकवू तर ते संस्कार त्यांच्यावर होत असतात. हा, त्याला खायला घालताना पण ते रडत असते आणि मी निमोनीच्या झाडावर हे गाणं म्हणायला लागले ना, ते लई मोठमोठ्याने रडत होते. असं एकदम सौम्य आवाजात दिगंबरा दिगंबरा असं म्हणायला लागले ना, ते खूप शांत खात असते. आणि मी तो व्हिडिओ पण रुपालताईंना पाठवले आपल्या ऍडमिनच्या. ते खूप मोठमोठ्याने हसत आहे आणि मला वाटलं ते पडद्यानं वगैरे हसत असेल किंवा ते झाडात हलतंय त्याच्यानं हसत असेल, पण मी बंद करून बघितलं तरी सुद्धा ते खूप उशीर त्यांच्याकडे मोठमोठ्याने हसत होतं. ते मी व्हिडिओ पण केलाय ते. खूप छान ताई. मग मुलांना पण सात्विकता पण समजत असते आणि आपण जसे त्यांना संस्कार करू ना सात्विक आवाजातले किंवा मग ते तसे तसे संस्कार होतात. तुम्ही जर त्यांना कर्कश आवाजातले गाणी हे ते दाखवलं किंवा ते ऐकवलं तर त्या मुलांना पण त्यांची सवय लागून जाते आणि त्यांना ती सात्विकता त्यांच्यामध्ये राहत नाही. त्यांना त्याच प्रकारचं आवडत असतं. त्यामुळे लहानपणापासून जर आपण चांगले संस्कार केले तर त्यांना ते मुलांना तशीच ती मुलं घडत जातात. सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? हो ताई येतो. मी वीटवरनं बोलते, करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा. हा बोला. असा माझा अनुभव आहे. दादांनी सेवा दिली होती माझ्या मुलीला जॉबसाठी. तर श्रीपाद वल्लभ चरित्र 3 पारायण केली. कवड्यांची सेवा दिलती, बरीच सेवा दिलती, काय ती तिने सेवा केली. परत म्हणली आपण गुरुचरित्राचे 3 पारायण करू. मग तिने ती 3 गुरुचरित्राचे पारायण केलं. मग शेवटच्या दिवशी काय झालं, आरती करायला लागली. आरती करायला लागल्यानंतर मग शेवटी त्यांच्या घरातल्या सगळ्याच फरशा निघल्या एकाएकीत, भूकंप झाल्यासारखा. असं झालं बघा. तिला जॉब मिळाला. ही पण अनुभव सांगायचा होता. लय दिवस झालं प्रयत्न करते पण हीच होईना, सांगायलाच जमाना. आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय. हा, छान, खूप छान अनुभव आहे तुमचा. आणि बघा महाराजांची इच्छा असेल त्याच वेळेला आपण इथं बोलू शकतो. इथं बोलणं ही पण इच्छा असावी लागते. त्याच वेळी आपण बोलून घेतो. आणि दादांनी ध्यान केलं ना, घेतलं ना, त्यावेळेस मी बसली ध्यानाला की माझं अंग थरथरच कापतं. पहाटे 4 वाजेपर्यंत. हा, तुम्ही तुमची सेवा करत राहा आणि तुम्हाला त्यातून येतील हळूहळू तुम्हाला छान अनुभव येतील. म्हणजे कंप पावतं शरीर ते. ठीक आहे ताई, छान. सांगायचं.
दादांना कोटी कोटी प्रणाम. सगळ्या आर्मीला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद ताई. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ ताई. हम्म. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, मी सपना लिंगरकर बोलते सोलापूरहून. ताई, मी गेल्या अमावस्याला जेव्हा पूजा केली ना गुरुवारी, तर दत्तांच्या मंदिरात गेल्यावर मंदिर बंद केलेलं त्यांनी. 12 वाजले होते मला जायला. तर मी विचार केला की चालू म्हणजे असं असावं, पण ते बंद होतं. मग त्या दादांना मी सांगितलं की असं मान सन्मान करायचं होतं, तर त्यांनी दार उघडून दिलं मला. आणि त्याच्यानंतर देवीला गेलो आम्ही. मग मंदिरमध्ये जेव्हा गेलो आम्ही, ते पुजारींना म्हणजे असं काय चालत नव्हतं वाटतं. मंदिर असं तिथं आहे जगदंबा म्हणजे अंबाबाईचं आपलं. मग ते म्हणाले की आम्हाला 1-2 दिवस चालत नाही, म्हणजे आमच्यात जरा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्यांचे लांबचे कोणतर वारले होते. मग 2 दिवस मला देवीचं पंचोपचार पूजा करायला मिळालं. वस्त्र अलंकार सगळं सगळं घालायला मिळालं. अंघोळ वगैरे देवीला घालता आलं, मरवट भरता आलं. खूप सेवा म्हणजे देवीची करता आली. आणि ज्या दिवशी देवीने ही सेवा तिथं करून घेतली, असं मी 12:20ला त्या मंदिरमध्ये होते, त्याच वेळेस म्हणजे मिस्टर असं हायवेला होते आणि त्यांच्या कलिग सोबत होते. ते अचानक असं बाजूनी पास होत होतं, तर अचानक ती बादली असती ना ट्रकला लावलेली, ती खाली पडली, गाडीच्या समोरच आली एकदम. मग अचानक 1 सेकंडमध्ये काय झालं काय कळालं नाही. ती बाजूला झाली गाडी, म्हणजे असं बादली, आणि मिस्टर पुढे निघून गेले. असं म्हणजे महामृत्युंजयचं सेवा वगैरे आपण जे काही करतो ना, त्याचं आणि अमावस्याचं जे करतो आपण, त्याचं खूप सुंदर म्हणजे अनुभव येतात आणि दादांचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतात. त्यामुळे सगळ्यांनी सेवा करावी. श्री अनुभव स्वामी आला. समर्थ. हा, खूप छान ताई. बघा, हे असे अनुभव सांगायला पाहिजेत. आता हे सामान्य गोष्टी आहे का? म्हणजे ट्रकची एखादी बादली पडणं, ती जर डोक्यात पडली किंवा काय, तर काय होऊ शकतं. पण ते तेवढं तरी स्वामी आपलं संरक्षण करत असतात. म्हणून ह्या सेवा एका सेकंदाच्या ह्याच्यातली ती बाजूला झाली. ती म्हणजे असं दादांच्या आशीर्वादामुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे झालं ते. आणि गुरुवारी ही गोष्ट घडली, शुक्रवार गेला आणि मग शनिवारी परत मी मित्रांसोबत असे कारमध्ये चाललेले. मागून एक म्हणजे फॅमिली होती, ते ड्रिंक केलेले होते वाटतं. धडक मारली त्यांनी त्यांच्या गाडीला, पण ह्यांना सगळ्यांना काहीच नाही झालं. ते परत ते त्यातून पण म्हणजे असं वाचले. म्हणजे आपल्या सेवेचं एवढे म्हणजे आपल्याला रिटर्न मध्ये आपल्याला मिळत असते, तर आपण सेवा कमीत कमी श्रवण तरी केली पाहिजे. श्री हो, स्वामी समर्थ. छान संदेश इतरांना पण दिलाय. म्हणजे बरोबर, सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. खूप संरक्षण होते आपलं. आपण नेहमी सांगतो की हे संरक्षणासाठी आहे. आता नेहमी हे सेवा सांगतो. त्या गोष्टी कोणी जॉईन करतो, कोणी नाही करत, केलं पाहिजे. चालेल. श्री स्वामी समर्थ. सेवा तुम्हाला देवीची करायला मिळाली. दादा म्हणतात ना, या ग्रुपमध्ये जे आहेत, ते ठेवतात, सेवा करतात, कनेक्ट करतात. तर ते लोक त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट त्यांना मिळतात. ते मंदिरामध्ये गेलं तुम्हाला दर्शन छान मिळतं आणि तुमच्याकडनं काहीतरी सेवा होते आणि लोक छान पडतात. ते नेहमी मान सन्मान करतात. दादा फॉलो करतात. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ, आवाज येतोय? श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, येते ताई, बोला. हा, मी विठ्ठलाहून बोलते, सुवर्णा भरत देशमुख. हा, बोला. हॅलो, आवाज येतोय? हो, येते ताई, बोला. हा, दुर्गा सप्तशती पूर्ण केले आणि त्यावेळी मला आपला मंत्र आहे ना, ओम आय क्लीम चामुंडा विचे, तर त्या मंत्राच्या वेळी मला 2 वेळी ध्यान घेताना स्वान दिसले, एक लहान मध्ये आणि एक मोठ्या मध्ये. हो, छान ताई. पाठ, दुर्गा सप्तशती पाठ करायला. हा, पूर्ण पाठ केला. त्याचं मी उद्यापन पण केलं. पण 2 वेळा म्हणजे स्वान एक लहान मध्ये दिसला आणि एक मोठ्या मध्ये मला पूर्ण असं दिसलं ना. ते हा, ते देवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात जेव्हा आपण देवाचा दर्शन करायला. खूप छान. श्री स्वामी समर्थ.
हा श्री स्वामी समर्थ. याची नोट करते. झाली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन अलाव करा सेवेकरांना. हो खरोखर हा मी वाचायला शिकायला येऊन बसलो. श्री स्वामी समर्थ. जय श्री म्हणून तुमचं बघा माईक चालू आहे, बोलायचं तुम्हाला. हो हो ताई बोलायचंय मला. थोडं रेंज मध्ये या. हा आवाज येतो का ताई? हो येतोय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई मला माझ्या आईचा अनुभव सांगायचा. हो श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई मला आईचा अनुभव सांगायचा होता माझ्या. हो सांगा ना ताई. श्री स्वामी. हा हा दादांना पण श्री स्वामी समर्थ ताई. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ताई माझ्या आईला ना म्हणजे 2013 पासून आईला चालता येत नव्हतं आणि आईचं 2 वेळेस पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. गुडघ्याची वाटी टाकलेली आहे आणि आई वॉकर घेऊन चालते. दादांकडनं सेवा घेतली होती. आई दररोज रुद्र सेवा पण चालू आहे आईची. सकाळची महामृत्युंजय मंत्राची सेवा चालू आहे. आई दररोज ऍड असते प्रत्येक सेवेला आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आणि दादांच्या आशीर्वादामुळे आईला म्हणजे त्रास कमी झालेला आहे. तर आईला बऱ्याच दिवसांपासून अनुभव सांगायचा तर आई म्हणे तू सांग म्हणे. हा खूप छान ताई. करत राहा तुम्ही सेवा. रुद्र वगैरे त्यांना देत राहा आणि करू देत त्यांना सेवा. अजून त्यांना बरं वाटेल. हो ती चालू आहे आणि बाकीची सेवा. हो बाकीची सेवा करायची बाकी आहे पण मग असं थोडं थोडं आईला एवढं जास्त वाचता येत नाही. पण दररोज आईचं 3 माळी आणि आपलं 3 अध्याय आणि माळींचा पण जप चालू आहे. आई दिवसभर समजा असं सेवा वगैरे चालूच ठेवते आई. हा आणि तुम्ही ना कुठेतरी ऍडमिनला मेसेज करा. जी अगरबत्ती सेवा आहे ना त्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांसाठी दादा आहे ना अगरबत्तीची सेवा सांगतात. तर तुम्हाला ती सेवा कोणतरी पाठवतील. तुम्ही ऍडमिनला मेसेज करा कोणाला तरी. मला केलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचंय? श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना माझा? म्हणजे समोर बघा ते सर्कल आहे ना त्याला टच करा ज्यांना बोलायचंय त्यांना. श्री स्वामी समर्थ. बघा तुम्हाला बोलताना भीती वाटत असेल किंवा आपल्याला बोलता येईल की नाही असं वाटत असेल ना तर महाराजांना मुजरा करा आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा. महाराज तुमच्याकडनं बोलून घेतील.
श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मीनाक्षी ताई, तुमचा माईक म्यूट करा, चालू आहे. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, बोलू का? हा, बोला ना ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. दादांना पण श्री स्वामी समर्थ. नातीचा छोटासा अनुभव सांगायचा आहे. सांगू? हो, सांगा ना ताई. नातीला ना आमच्या गाडी लागते, म्हणजे ती नाही का उलटी वगैरे मळमळ वगैरे असं ती गाडी लागते ना तिला. तर कुठं पण जाताना आहे ना तिला आम्ही एक औषध देतो, ती झोपून जाते, मग असं तिला प्रवास करतो. 4 व्हीलर मध्ये पण बसलं ना तरी तिचे घरातनं निघतानाच 4 व्हीलर मध्ये नाही जायचं, 2 व्हीलर वरती जायचं. कुठं पण किती लांब असू द्या, 2 व्हीलर काढा म्हणते, 4 व्हीलर मध्ये नको. आणि तिचे आता त्यांनी घर चेंज केलं ना, तर शाळा तिची खूप लांब झाली ना आता. तर मग तिला ते शाळेची स्कूल बस लावल्याशिवाय पर्यायच नव्हता. मग तिला ती स्कूल बस लावली. मी स्वामींना रोज सांगते, स्वामी तिला सुखरूप ज्ञान सुखरूप आणा. तर ताई तिला आता आहे ना, आता जशी तिची स्कूल चालू झाली तेव्हापासून एकदाही तिला अशी उलटी नाही का त्रास होतो म्हणत नाही, मळमळ नाही, काय नाही काय नाही. म्हणजे तिला इतक्या वेळेला आम्ही एसटीतनं नेलं तर तिला औषध देऊन न्यायचो आम्ही. पण आता ते स्वामींना रोज सांगते ना मी जाता येता, तर येताना जाताना स्वामी तिला त्रास होऊ नका देऊ. तर आता तिला काही म्हणजे काहीच त्या बसचा त्रास नाही झाला ताई. आणि तिचाच एक अनुभव आहे. तिला आहे ना शेजारी मुलगा नाही आवडत बसलेला स्कूलमध्ये. तर तिच्या आईने टीचरला सांगितलं की तिला ना मुलगा नकोय शेजारी, ती म्हणती शाळेतच नाही यायचं. तर टीचर तिच्या आईला म्हटल्या नाही, सगळ्यांची सवय लागली पाहिजे, आम्ही तसं करू शकत नाही. आणि ती ना ताई 2-3 दिवस शाळेतच नाही गेली. त्यावेळेला ते मुलगा बसला त्यावेळेला ती म्हणायची नाही मला नाही जायचं शाळेत, माझ्या शेजारी मुलगा बसतो, मला नाही आवडत, मी शाळेतच नाही जाणार. आता तिला कसं तरी आम्ही बळजुबरीने पाठवायचं. 2-3 दिवस नाही पण गेली ती. मग मी स्वामींना सांगितलं, स्वामी काही पण करा पण तिच्या शेजारी मुलगी बसवायची, तिला त्यांच्या टीचरला बुद्धी द्या. आणि मग टीचरनी सिरियल प्रमाणे नाव बसवलं सगळ्यांना, तिच्या शेजारी मुलगी आली. म्हणजे तिला रोज उठलं की टेन्शन असायचं त्या मुलामुळे ती शाळेत जायचं. असे तिचे 2 अनुभव होते छोटे ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. बघा, म्हणजे स्वामी ऐकतात आपलं. आपली जर सेवा मनापासून असेल तर स्वामींना ऐकावंच लागतं. आणि तिला सवय लावा, जाताना महाराजांना मुजरा करायचा आणि रक्षा लावायची कपाळाला आणि थोडी जिभेवर ठेवायची, अशी तिला रोजची सवय लावा. मी लावते तिला. आणि तिला बाहेर पण फोटो आहे ना, मग निघताना तिचं बरोबर दर्शन होतच. मी निघताना पण सांगते तिला, स्वामींकडे बघूनच जाते मग ती पण. आणि तारक मंत्र वगैरे येतं तिला. मला तिला ते छोट्या ह्याच्या ग्रुपलाच आपल्या जॉईन करायचे. लहान आहे अजून ती, 5-7 वर्षाची. तिला आपलं ते कुठला ग्रुप आपला तो रविवार, ते केलं तरी चालेल तिला. हा त्याला जॉईन करायचंय मला तिला. हो, बालसंस्कार ग्रुपला. श्री स्वामी समर्थ. हा त्यालाच जॉईन करायचं तिला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोण बोलतंय? बघा, तुम्हाला आले तर मी अनुभव सांगितले पाहिजेत. जास्त अनुभव साठले तर आपल्या मोबाईलची कसं मेमरी फुल होते, तशी आपली मेमरी फुल होते आणि मग पुढे अनुभव येत नाहीत आपल्याला. आपण आपले आहे ती मेमरी ती थोडी मोकळी केली पाहिजे. त्यामुळे एक अनुभव सांगितलं तुम्हाला नवीन अनुभव येत राहतात. श्री स्वामी समर्थ.
हा, श्री स्वामी समर्थ ताई. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय गुरु माऊली दादांच्या चरणी त्रिवार मुजरा. माझे नाव अदिती शिंदे, पालघर जिल्ह्यामधून बोलते. आज मला ऍडमिन मध्ये घेतल्याबद्दल दादांचे खूप खूप आभार आणि माझ्याकडून खूप खूप सारी स्वामी सेवा घडो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. हा, अभिनंदन ताई, तुमचं स्वागत आहे ऍडमिन परिवारामध्ये. श्री स्वामी समर्थ. या आणि जोडा भरपूर सेवेकरी. आपण आपला हो, प्रयत्न करायचा, आपण जोडायचा. शेवटी त्यांचं प्रारब्ध असेल तरी आपल्याशी जोडले जातात. हा ताई. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ दादा, बोला. मी पुण्यातून बोलतो. रोहित आहे ना माझं, रोहित गिरगणे. हा, बोला. मी काल माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, तिकडे देहूकडे, आणि मी इथं बालाजीनगर मध्ये दररोज मठात जातात स्वामींचं दर्शन घ्यायला, आरतीला. माझी खूप इच्छा होती की म्हणजे कालचं माझं दर्शन चुकलं होतं. मी त्याच्या रूमवर राहिलो होतो. कुठून बोलतात दादा तुम्ही? पुण्यातून बोलतो मी, कात्रजमधून बोलतोय. हा, बोला. श्री स्वामी. परत मग मी अचानक डेक्कनला आलो आणि मित्रासोबत आपलं दगडूशेठला गणपतीचं मंदिर जावं म्हणलं. तिथं स्वामींचं मंदिर होतं. मी स्वामींच्या पाया पडलो. माहिती, मला इतके दिवस माहित नव्हतं तिथं स्वामींचं मंदिर आहे दगडूशेठच्या मंदिरामध्ये. खूप छान दादा. मग आपल्याला ओढ असेल त्यावेळेला स्वामी पण आपल्याला भेटतात कुठे ना कुठेतरी. कामानिमित्त किंवा काय कुठे शिफ्ट होतात आणि त्यांना स्वामींचं मंदिर माहिती नसतं, पण ते कुठून ना कुठून माहित होतं आणि त्याच्या जवळपासच असतं. असं खूप वेळेस अनुभव आहेत असे. हो, सेम तसं. कारण मी दगडूशेठला ह्याच्या अगोदर पण खूप वेळा गेलो, पण मला स्वामींचं कधी दर्शन झालं नाही ह्याच्या अगोदर दगडूशेठ मध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. मला एक प्रश्न विचारायचा होता. मी गुरुचरित्र लावले अविनाश दादासनी सांगून, त्यांना पण श्री स्वामी समर्थ, त्यांना पण नमस्कार माझा. ऐकू येते का माझं? हो हो हो, बोला. हा, माझ्या घरी ना आता ब्रह्मकमळ उमललंय आणि उद्या गुरुचरित्राचं उद्यापन पण आहे. मग आता ते तोडून मी पूजा वगैरे केली, तोडून मी दत्त महाराजांना घातलं तर चालेल का? हो, चालेल ना. आता रात्रीच. हा, सकाळी ठेवा. आता तोडू नको का? नाही, सकाळीच तोडत आहे, आता रात्री नका तोडू. चालेल चालेल. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतंय अजून? चला, प्रार्थना घेऊया आपण. सर्वांनी हात जोडायचे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.